नसेल बा सगळ्या मुलांना आपली लिंक पाठवून दे. येस येस चला ठीक आहे. ओके, मुलांनी पण त्या ठिकाणी रिप्लाय दिलाय की आवाज वगैरे व्यवस्थित येतो. आता या ठिकाणी पहा, चालू घडामोडीला आपण स्टार्ट करतोय. सगळ्यात पहिली आणि महत्वाची घडामोड असेल बाळांनो, याच्यात तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पूर्ण पीडीएफ ज्या असतील त्या पीडीएफ पण दिल्या जातील, काळजी करू नका. ओके, पहा आता या ठिकाणी सगळ्यात पहिला मुद्दा आहे तुमच्यासाठी की आता या जून महिन्यामध्ये पहिला असेल, तुम्ही आता 1 जुलैला त्या ठिकाणी जे काही आपले रॉचे नवे जे प्रमुख आहे, रॉचे नवे प्रमुख जे आहेत त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली असेल. रॉच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचा मुद्दा, रॉचं काम काय असतं, रॉ त्या ठिकाणी काम काय करते आणि त्याची जे चीप आहे ते काय. रॉ म्हणजे या ठिकाणी भारतातली ज्या ठिकाणी सुरक्षेच्या संदर्भात गुप्त माहिती जे काय असेल इतर देशांची आणण्याचं काम करत असेल. रॉच्या संदर्भात जर विचारलं तर पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, रॉचे नवे चीफ कोण आहेत, या रॉचे नवे अध्यक्ष कोण आहेत. तर त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवायचं तुम्ही, पराग जैन जे आहे ते पराग जैन यांचं भारताच्या रॉच्या जे काय असेल अध्यक्षपदी निवड झाली असेल. यांनी जो आपला पदभार असेल, हा पदभार कधी स्वीकारला असेल तर लक्षात ठेवा, त्यांनी 1 जुलैला पदभार स्वीकारला. आणि त्यांच्या अगोदर मग कोण होतं, तर त्यांनी पदभार स्वीकारण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची का त्यांच्या अगोदर रॉचे प्रमुख कोण होते, तर त्यांच्या अगोदर रॉच्या प्रमुख पदी रवी सिन्हा हे होते. आणि रवी सिन्हा यांचा जो काही कार्यकाळ असेल तो कार्यकाळ कधी संपला असेल तर 30 जूनला. आणि रवी सिन्हांचा कार्यकाळ संपल्यानंतर रॉच्या प्रमुख पदी कोणाला नेमण्यात आलं, तर प्रमुख पदी लक्षात ठेवायचं पराग जैन. तुम्हाला पोलीस भरती असो किंवा कोणती पण भरती असो, त्याचा सगळ्यात महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न असेल तो म्हणजे काय, रॉचे नवीन प्रमुख कोण आहेत, तर रॉचे नवीन प्रमुख असतील ते म्हणजे लक्षात ठेवायचं पराग जैन. पराग जैन यांनी आपला पदभार स्वीकारला कधी असेल तर 1 जुलैला. आणि पराग जैन यांचं जे काम असेल, ऑलरेडी ते रॉ मध्येच काम करत होते परंतु रॉचे प्रमुख नव्हते. मग त्यांच्या अंडर जेव्हा काही अनेक कामं झाले असेल त्यामध्ये ऑपरेशन सिंदूर जे आता नेक्स्ट काही काळापूर्वीच व्हायला आपण ऑपरेशन सिंदूरचं जे काम असेल किंवा भारतानं ऑपरेशन सिंदूर जे राबवलं असेल त्या ऑपरेशन सिंदूर मध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. एकदम महत्वाचा मुद्दा असेल. त्यांनी ऑपरेशन सिंदूर, त्यानंतर कलम 370 हटवलं, जे जम्मू काश्मीरमधलं कलम विशेष अधिकार देण्यात आला होता जम्मू काश्मीरला. या ज्या 370 या कलमानं ते 370 कलम हटवण्यामध्ये या ठिकाणी पराग जैन यांचा महत्वाची भूमिका. त्यानंतर पंजाब मधला दहशतवाद हटवण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे. म्हणून लक्षात ठेवायचं या संदर्भात तुम्हाला रॉचे नवीन जे प्रमुख असतील ते रॉचे नवीन प्रमुख कोण म्हटलं तर लक्षात ठेवायचं पराग जैन. हे कोणाची जागा घेतली यांनी तर लक्षात ठेवा रवी सिन्हा यांची. यांचं यापूर्वीचं जे महत्वाचं काम असेल ऑपरेशन सिंदूर आताच घडलेलं ते, त्याच्यानंतर कलम 70 हटवण्यामधलं सगळ्यात महत्वाच्या भूमिका यांच्या असतील. त्यानंतर पुढे जाताना मग झालं ठीक आहे, हे रॉच्या संदर्भात किंवा रॉचे जे प्रमुख आहेत या रॉच्या प्रमुखांबद्दल आपण माहिती घेतली. आता मग हा रॉ म्हणजे नेमकं काय असतं या संदर्भात आपल्याला लक्षात ठेवायचं. रॉ म्हणजे काय, भारताच्या संदर्भात रिसर्च अँड अनालिसिस विंग असं रॉचं लॉंग फॉर्म असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं रॉ म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी रिसर्च अँड अनालिसिस विंगचं पूर्ण नाव असेल. रॉची स्थापना कधी करण्यात आली, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे. तर रॉची स्थापना करण्यात आली कधी, तर 21 सप्टेंबर 1968 मध्ये रॉची स्थापना करण्यात आली. रॉची का स्थापना करण्यात आली, तर त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता 1962ला चायनानं भारतावरती आक्रमण केलं आणि भारताचा त्या ठिकाणी पराभव झाला. भारतावरती आक्रमण चायनानं केल्यानंतर पाकिस्तानमध्ये कॉन्फिडन्स वाढला, कारण भारताचा पराभव झाला होता आणि त्या ठिकाणी चायनाला पण वाटलं की आपण पण या ठिकाणी भारताचा पराभव करू शकतो. म्हणून या ठिकाणी बाळांनो लक्षात ठेवा, पुन्हा 1965ला भारतावरती या ठिकाणी पाकिस्ताननं पण आक्रमण केलं आणि या दोन्ही गोष्टींनंतर भारतीय जी काय आपली संरक्षण यंत्र असेल यांना वाटलं का आपल्याला या ठिकाणी रॉची स्थापना करणं गरजेचं आहे. कोणत्या 2 महत्वाच्या घटनांनंतर भारतामध्ये रॉची स्थापना झाली असेल लक्षात ठेवायचं, 21 सप्टेंबर 1968ला रॉची स्थापना. त्यामध्ये खरं प्रॉपर रिझन असेल ते म्हणजे काय, तर भारत आणि चायनामध्ये झालेलं 1962चं युद्ध, त्याच्यानंतर 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेलं युद्ध. या 2 महत्वाच्या गोष्टी असेल का याच्यामुळे भारतामध्ये रॉची स्थापना करणं गरजेचं वाटलं. ओके, मग रॉचं ब्रीद वाक्य काय, या बोधवाक्य म्हटलं जातं. तर रॉचं बोधवाक्य आहे धर्म रक्षित असं या ठिकाणी ब्रीद वाक्य आहे. आणि लक्षात ठेवायचं रॉचे पहिले प्रमुख कोण आहे, रामेश्वर नाथ काओ. रामेश्वर नाथ काओ हे रॉचे पहिले प्रमुख असतील. याच्यापेक्षा आपल्याला तरी पोलीस भरतीमध्ये म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला रॉ संदर्भात एवढ्या माहिती तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. आपल्याला जर विचारलं तर रॉ बाबत लक्षात एवढंच ठेवायचंय, रॉच्या प्रमुखपदी सध्या कुणी पदभार स्वीकारलाय, तर रॉच्या प्रमुखपदी या ठिकाणी पराग जैन यांनी हा पदभार स्वीकारला. सगळ्यात महत्वाचा 2 नंबरचा मुद्दा येईल, रॉची स्थापना कधी झाली, तर रॉची स्थापना 1 सप्टेंबर 1968ला झाली. रॉचं ब्रीद वाक्य आणि रॉचे पहिले प्रमुख कोण, याच्यापेक्षा आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचे ऍडिशनल माहिती नाही. ओके, नेक्स्ट. त्यानंतर जगातलं पहा, हे झालं भारताच्या संदर्भात. भारताचे असणारे विदेशातली जे काही गुप्त बातम्या आहेत त्या गुप्त बातम्या आणण्यासाठी भारताची असणारी ही रॉ
मग जगातल्या इतर देशांशी, काही पोलीस भरतीच्या पेपरला पण अशा स्वरूपाचे प्रश्न येऊन गेले. तुम्ही याच्या अगोदर जर पाहिलं असेल तर या ठिकाणी यापूर्वीच्या पण पेपरमध्ये तुम्ही पाहिलं असेल का, काही देशांच्या मोस्टली हा प्रश्न विचारला होता. इस्रायल जो देश आहे, तर या इस्रायल देशाचे जे काही महत्वाचे गुप्तचर संघटनेचं नाव काय, हा प्रश्न एक विचारला गेला होता पोलीस भरतीला. म्हणून लक्षात ठेवा, जगातल्या काही जे प्रमुख देश आहेत, या प्रमुख देशांची असणारी गुप्तचर जी संघटना आहे, त्या गुप्तचर संघटना आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. म्हणजे यामध्ये जर तुम्ही अमेरिकेची विचारली कधी पण आपल्याला, तर अमेरिकेची गुप्तचर संघटना कोणती असेल तर CIA, सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी, अशी अमेरिकेची गुप्तचर संघटना असेल. कधी कधी आपल्याला विचारतात आणि विचारला हा प्रश्न आलाय. इस्रायलची जी काही गुप्तचर संघटना असेल, इस्रायलची गुप्तचर संघटनेचं नाव काय, तर लक्षात ठेवा मोसाद ही इस्रायलची गुप्तचर संघटना असेल. त्यानंतर रशियाची गुप्तचर संघटना आहे, हिचं पूर्वीचं नाव होतं KGB, हिचं पूर्वीचं नाव KGB होतं. आता इस्रायलच्या या संघटनेचं नाव बदललं आहे, हिचं नाव FSB असं ठेवण्यात आलेलं आहे. काय अडचण असेल तर पहा. हा ओके ठीक आहे. तर आता हिचं नाव ठेवण्यात आलेलं आहे FSB, फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस असं तिचं पूर्ण नाव असेल. त्यानंतर ब्रिटनच्या 2 असणाऱ्या गुप्तचर संघटना आहे. पण ब्रिटनची पहिली जी असणार आहे MI6, ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती असणाऱ्या काही घटना घडतात त्यावरती नजर ठेवायला असते आणि इंटरनल देशामध्ये होणाऱ्या घटनांचा त्या ठिकाणी पाहण्यासाठी ब्रिटनची दुसरी असे GCHQ, म्हणजे या 2 संघटना ब्रिटनमध्ये आहे. त्यानंतर चायनाची जी असणार आहे, चायनाची जी संघटना आहे MSS, मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी असं त्याला लॉंग फॉर्म आहे तिचा. त्यानंतर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी ऑस्ट्रेलियाची असणारी गुप्तचर जी संघटना आहे, तिचं नाव ASIS, ऑस्ट्रेलिया सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस असं तिचं नाव असेल. ओके. आणि त्याच्यानंतर पाहतोय आपण फ्रान्स, या फ्रान्सची जी काही असणारी संरक्षण यंत्रणेच्या संदर्भात जी काही महत्वाची गुप्तचर संस्था असेल, तिचं नाव असणार आहे DGSE, डायरेक्टर जनरल फॉर एक्सटर्नल सिक्युरिटी असं तिचं नाव असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं मित्रांनो, की ह्या जगातल्या महत्वाच्या ह्या संदर्भात तुम्हाला लक्षात ठेवायचं काय, जगातली कोणत्या देशाची कोणती गुप्तचर संघटना आहे. मग तुम्हाला माझा प्रश्न आहे, सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा का पाकिस्तानची असणारी गुप्तचर संघटना कोणती. चला सांगा बरोबर. चला बाळांनो, चला बाळांनो, पाकिस्तानची असणारी गुप्तचर संघटनेचं नाव सांगा तुम्ही. चला छान छान, अप्रतिम. ज्यांनी उत्तर दिले छान बाळांनो. ओके. पाकिस्तानची असणारी गुप्तचर संघटना जी आहे, त्याचं गुप्तचर संघटनेचं नाव सांगा, मी असं म्हटलंय. ओके, व्हेरी गुड. पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेचं नाव काय? येस, व्हेरी नाईस. चला ज्यांचं हा बाकीचे कोणी त्याच्यावरती फालतू चर्चा करत असेल तर तुमच्यासाठी क्लास नसेल बाळांनो. माझ्या विद्यार्थ्यांना आज मी जाऊन क्लासमध्ये शिकू शकलो नाही, पाऊस असल्या कारणास्तव, आणि बाकी कुण पण मुलांना बाहेरून यायचं होतं, त्यामुळे मुलांना मी शिकू शकलो नसेल. त्या कारणास्तव मी त्या मुलांसाठी माझा जो काही डेटा असेल तो देतोय. बाहेरून कुठं मुलं क्लासला जॉईन होत असतील तर तुम्हाला या ठिकाणी जर पटत नसेल तर तुम्ही बाहेर जा, विनाकारण काही तिथं कमेंट वगैरे बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ घालू नका. तुमचा तुम्ही अभ्यास करा छानसा, विनाकारण वेळ खर्च करू नका. हा ज्या विद्यार्थ्यांना गरजेचं आहे त्यांच्यासाठी. ओके बाळांनो, त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होऊच नका बाळांनो. ओके, चला ठीक आहे. चला बा, तुम्हाला अमेरिकेत पाकिस्तानची एक गुप्तचर संघटना तिच्याबद्दल मी विचारलेलं आहे. एकच मिनिट. अमेरिकेची असणारी, छान, ISI, व्हेरी गुड. अमेरिकेची असणारी गुप्तचर जी संघटना आहे तिचं नाव आहे ISI. एकदम महत्वाचं, कारण मी ते ठेवलंच होतं. या सगळ्या महत्वाच्या ISI ही पाकिस्तानची असणारी गुप्तचर संघटना असणार आहे. म्हणजे आता याच्यावरती आपल्याला जे जे काही प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला मी सांगितले का, महत्वाचे मुद्दे काय काय आहे ते आपल्यासाठी तेवढे लक्षात ठेवायचे. ओके. आता नेक्स्ट पाहतोय आपण अस्तापुनिया. तुम्ही 2 दिवसापूर्वीची बातमी वाचत असाल की अस्तापुनिया ज्या असतील त्या अस्तापुनिया यांच्या संदर्भात एक महत्वाची माहिती आता पाहायला मिळते का भारतीय नौदलातील पहिली महिला फायटर पायलट त्या बनल्या आहे. अस्तापुनिया यांच्या संदर्भात खूप महत्वाची गोष्ट तुम्ही काही दिवसापासून पाहत असाल, बातम्यांमध्ये पाहायला येत असेल. तर या अस्तापुनिया कोण आहेत, त्यांच्या संदर्भात आलेली सगळ्यात महत्वाची बातमी काय असेल तर ते सध्या भारतीय नौदलातली पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यासाठी जर पेपरला विचारला गेला प्रश्न तर त्या कुठून बिलॉंग करतात, तर त्या आपल्या भारतातील उत्तर प्रदेश मधून, मेरठ या ठिकाणून बिलॉंग करतात. खूप महत्वाची या ठिकाणी माहिती असेल. त्याच्यानंतर त्यांना लक्षात ठेवा,
3 जुलै 2025 रोजी विंग्स ऑफ गोल्ड पुरस्कारानं सन्मानित केलं. म्हणजे नौदलामध्ये हा जो पुरस्कार दिला जातो, विंग्स ऑफ गोल्ड हा जो पुरस्कार दिला जातो, हा पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला फायटर विमानं जे असतात हे फायटर विमानं चालवण्याचं परमिशन किंवा तो एक प्रतीक मानलं जातं. खूप महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. का या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी काय महत्वाचा मुद्दा, का विंग ऑफ गोल्ड हा पुरस्कार दिल्यानंतर त्या व्यक्तीला फायटर विमानं चालवण्याचं परमिशन, त्या ठिकाणी जे विमान असेल ते चालवण्याचं काय असं परमिशन मिळतं. म्हणजे याचा अर्थ तो हा पुरस्कार मिळाला की मगच तो व्यक्ती काय फायटर विमानं चालवू शकतात, हा लक्षात ठेवा. आणि या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आला. आस्था पुणे यांना, लक्षात ठेवा, त्या बिलॉंग करतात उत्तर प्रदेशमधून. त्यांच्या बरोबरच अजून एका व्यक्तीला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, ते आहेत लेफ्टनंट अतुल कुमार धुल. हे लेफ्टनंट अतुल कुमार धुल यांना सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, लेफ्टनंट अतुल कुमार धुल यांना सुद्धा याच पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कधी जर तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवायचं, दोघांना या पुरस्कारानं, म्हणजे हे भारतातले आताच्या स्थितीला 3 जुलै रोजी सन्मानित करण्यात आले विंग्स ऑफ गोल्ड या पुरस्कारानं. याचा अर्थ होतो की हे त्या ठिकाणी फायटर विमानं चालवण्यास काय आहेत तर त्या ठिकाणी त्यांना एक प्रतीक म्हणून पाहिलं जातं. ओके, या ठिकाणी एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, पुढे जाताना मग हे झालं आता आस्था पुण्याबद्दल, का या भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या. ओके, मग याच्यानंतर तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी एकदम क्लिअर लक्षात ठेवायच्या. का 2016ला पण काही महिलांबाबत एक तुकडी निर्माण करण्यात आली होती आणि त्या तुकडीमध्ये हवाई दलात म्हणजे फास्टर स्ट्रोक मध्ये दाखल झालेल्या काही महिलांची एक तुकडी होती. त्या महिलांमध्ये पाहिलं तुम्ही तर महत्वाच्या या महिला पाहायला मिळतील, मोहना सिंग तेजस, अवनी चतुर्वेदी आणि शुभांगी सिंग, त्यानंतर लेफ्टनंट शिवांगी, अशा त्या महिलांचं नाव असतील. आता या महिलांबाबत लक्षात ठेवायचंय, तरी मोहना सिंग तेजस आहे, तर या कशासाठी, तर ही नावं आपल्या लक्षात ठेवायचंय. लढाऊ विमानांची पहिली महिला पायलट आहे. जे काही लढाऊ विमानं असतील या लढाऊ विमानांची पहिली पायलट म्हटल्यानंतर कोण, मोहना सिंग तेजस या असतील. त्यानंतर अवनी चतुर्वेदी यांच्या संदर्भात जर विचारलं गेलं तर लक्षात ठेवायचं, सुखोई फायटर जेट जे विमान आहे त्याची पहिली पायलट होण्याचा मान यांना मिळाला असेल, अवनी चतुर्वेदी. हे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचंय. तशा स्वरूपाची पीडीएफ तुम्हाला मिळून जाणार आहे. तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या आता मेन्शन केलं तरी चालेल, तुम्हाला मी पीडीएफ तशी टाकून देईल खाली टेलिग्राम चॅनलला आपल्या, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, शुभांगी सिंग ज्या आहेत या राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला पायलट असेल, लक्षात ठेवा. शुभांगी सिंग, अवनी चतुर्वेदी, मोहना सिंग तेजस आणि त्यानंतर लेफ्टनंट शिवांगी. या एक लेफ्टनंट शिवांगी यांच्याबाबत लक्षात ठेवायचंय, भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट आहे. भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट कोण असेल तर या ठिकाणी लेफ्टनंट शिवांगी एवढ्या या 2016च्या संदर्भात आहे. त्यानंतर पुढे येत आहे महत्वाचा मुद्दा येतो अजून एक पहा, भावना कांत. भावना कांत ह्या ज्या आहेत, प्रजासत्ताक दिनाचं जे परेड असतं ना, या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय वायुसेनेची महिला पायलट होत्या. लक्षात ठेवायचे, 26 जानेवारीला जे काही परेड होत असेल या परेडमध्ये भाग घेणारी भारतीय वायुसेनेची ती पहिली महिला पायलट असेल भावना कांत. ह्या गोष्टी महत्वाच्या आहे आपल्यासाठी. ओके, त्यानंतर तुम्ही जर पुढे गेला तर या ठिकाणी कर्नल अंशु जामवाल. कर्नल अंशु जामवाल यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचं, एअर डिफेन्स युनिट कमांडिंग ज्या आहेत या करणाऱ्या, एअर डिफेन्स युनिट कमांडिंग करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी बनलेल्या आहेत. त्या म्हणजे महिलांबाबत आहे, त्याच्या डिफेन्स मध्ये ज्यांनी टॉपचं केलेलं असेल त्या महिलांबाबत थोडीशी माहिती देऊन ठेवली. आणि अजून एक महत्वाचं असेल का, सुखोई 30 MKI हे जे काही उड्डाण करणारं विमान असेल याच्यातून प्रवास करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला राष्ट्रपती कोण असतं तर लक्षात ठेवायचं, त्या ठिकाणी सरळ सरळ कोण, प्रतिभाताई पाटील. पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, भारताच्या प्रतिभाताई पाटील या पहिल्या अशा महिला राष्ट्रपती असतील का त्यांनी सुखोई 30 MKI हे जे काही विमान असले या सुखोई विमानामधून प्रवास तेव्हा उड्डाण केलेलं असत. खूप महत्वाची गोष्ट असेल. म्हणजे तुम्हाला याच्यात काही प्रश्न असू शकतो आताच्या स्थितीला, सुखोई विमानामधून प्रवास करणाऱ्या भारतीय महिला राष्ट्रपती कोण, पहिल्या तर कोण असेल, प्रतिभाताई पाटील. त्यानंतर लेटेस्ट आजची बातमी जी असेल ती म्हणजे आस्था पुनिया या कोण असतील, भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट बनलेल्या आहेत. एवढ्या 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी अतिशय महत्वाच्या असतील. ओके, समजलं सर्वांना? येस येस, फास्ट होतंय का? समजलं असेल तर सांगा पटकन बाळांनो. ठीक आहे, ओके बाळांनो, ठीक आहे, समजलं तुम्हाला सर्वांना? नेक्स्ट पाहतोय आपण. येस, आता त्रिपुरा जे राज्य आहे ना भारतामध्ये सध्या 100% साक्षर असणाऱ्या राज्यांच्या संदर्भात या ठिकाणी तुम्ही माहिती पाहत आहे. तर 100% साक्षर असणाऱ्या राज्यांमध्ये पहिलं राज्य आपण पाहिलं होतं मिझोराम.
काही दिवसापूर्वीच्या गोष्टी बातम्या यायला लागल्या, बातम्यांमध्ये पहा. त्यानंतर दुसरे राज्य असेल ते म्हणजे गोवा आणि तिसरे राज्य कोणतं असेल तर त्रिपुरा. पहा या ठिकाणी लक्षात ठेवा, भारतातलं साक्षर असणारे राज्य, पहिलं साक्षर होणारं 100% राज्य सध्याच्या स्थितीला मिझोराम, दुसरं राज्य असेल आपलं गोवा आणि तिसरं राज्य असेल त्रिपुरा. पहिला पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ते म्हणजे काय असेल त्रिपुरा. त्रिपुराच्या वरती जिकडल्या बाजूला गेला तर तुम्ही मिझोराम आहे, पहिलं मिझोराम आहे, तिसरं त्रिपुरा आहे, गोवा हे दुसरं असणारे या ठिकाणी असणारं गोवा आहे. पुढे दाखवतोच मी तुम्हाला या संदर्भात. लक्षात ठेवायचा मुद्दा काय तर आत्ताच्या स्थितीला तिसरे राज्य होणार का ज्या ठिकाणी 100% साक्षर लोक आहेत. पहिलं केरळ म्हटलं जायचं, त्याचे क्रायटेरिया दरवर्षी बदलत असतात. ते क्रायटेरिया काय आहेत ते आपण पाहणार आहे. तर आपण त्रिपुराबद्दल जर बोलायला गेलं तर त्रिपुराची राजधानी तर लक्षात ठेवायची अगरताळा. त्रिपुराचे सध्याचे मुख्यमंत्री ज्यांनी घोषणा केली तेच माणिक सहा हे आहेत आणि त्रिपुराचे राज्यपाल सध्याच्या स्थितीला इंद्रसेन रेड्डी हे आहेत. म्हणजे सध्याच्या स्थितीला या बातम्या तुम्ही पाहत असाल 2 दिवसापूर्वी. तुम्हाला जर प्रश्न विचारला भारतातलं पहिलं साक्षर राज्य कोणतं, संपूर्ण साक्षर राज्य, तर ते असेल मिझोराम, 2 नंबर असेल गोवा, 3 नंबर असेल त्रिपुरा. याचा क्रायटेरिया बदलतो. मग पाठीमागे आपण जर पाहिलं तर त्यावेळेस आपल्याला केरळ दिसायचं, पण याचा क्रायटेरिया बदलत असतो. लक्षात ठेवा. आता हा जो क्रायटेरिया त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, मिझोरामची जी काही आत्ताच्या स्थितीला असणारी जी काही साक्षरता आहे तर मिझोरामची साक्षरता आहे 98.20%. म्हणजे 100% म्हणजे 100च्या 100 सगळेच्या सगळे त्या ठिकाणी साक्षर असा अर्थ होत नाही. तर गव्हर्नमेंटनं क्रायटेरिया दिलेला आहे. सध्या 2025-26चा जो क्रायटेरिया आहे पूर्ण साक्षरतेचा तो आहे 95.6%. किती आहे? ज्या राज्यामध्ये 95.6% एवढे लोक साक्षर असतील तर ते पूर्ण राज्य साक्षर असेल. म्हणजे केंद्रशासित प्रदेश आणि राज्य पण काय असेल ते. मग याच्यामध्ये जर या क्रायटेरियामध्ये पाहिलं, या अटीमध्ये पाहिलं तर 1 नंबरला मिझोराम होतं. मिझोरामची त्या ठिकाणी साक्षरता 98.20%. तुम्ही या ठिकाणी पाहिलं ते आहे मिझोराम. ओके. त्यानंतर गोवा हे 2 नंबरचं राज्य होतं ज्या ठिकाणी 99.72% साक्षरता असणारे या ठिकाणी गोवा आहे. याची साक्षरता आहे 99.72%. आणि त्याच्यानंतर त्रिपुरा सध्या जस्ट जो काही लास्ट जो पॉइंट आहे तुम्ही पाहिलं 95.6% साक्षरता असलेलं राज्य 100% साक्षर असतं. तर त्रिपुराची पण त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं 95.06% एवढी साक्षरता आहे. म्हणजे सरळ सरळ हे तिन्ही राज्य भारतातील संपूर्ण साक्षर असलेली राज्य ठरली. म्हणजे हीच जर साक्षरतेचे जे टप्पे आहेत तुम्ही पहा, 1961 ला पाहिलं तर साक्षरता 100% असण्याचे म्हणजे काय पूर्ण साक्षर असण्याचं क्रायटेरिया होता 20.24%. तोच क्रायटेरिया 2011 ला होता 87.22% आणि 2023-24 ला हा क्रायटेरिया होता 93.7%. म्हणजे ज्या राज्याची साक्षरता 2023-24 ला 93.7% होती ते राज्य पूर्ण साक्षर होतं. आता क्रायटेरिया बदलला 2025-26 मध्ये हा क्रायटेरिया सांगण्यात आलेला आहे 95.6% ज्या राज्याची साक्षरता असेल तो राज्य काय असेल तो संपूर्ण साक्षर. मग या नियमाला धरून हे 3 राज्य भारतातले साक्षर. तुम्हाला जर विचारलं भारतातल्या पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं काय संपूर्ण साक्षर आहे मिझोराम, दुसऱ्या क्रमांकावर राज्य कोणतं असेल गोवा आणि 3 नंबर असेल त्रिपुरा. 100% साक्षर म्हणजे पूर्णतः 100 नाही तर त्या ठिकाणी दिलेला क्रायटेरिया आहे 95.6%. ओके, समजलं सर्वांना? या चालेल, ठीक आहे. येस, चला समजलं असेल बाळांनो. पण नेक्स्ट पाहतो आपण आता. झालं इथं याच्या संदर्भात तुम्हाला डिटेल्स कळाले असतील संपूर्ण साक्षरतेबाबतच्या काय काय डिटेल्स आहेत ते आता आपण पुढे जाताना पाहतोय. कृषी दिवस, महाराष्ट्र राज्याचा कृषी दिवस झाला. आता आपण पाहिलं 1 जुलैला महाराष्ट्र राज्याचा कृषी दिवस त्या ठिकाणी साजरा करण्यात आला. तर महाराष्ट्र राज्याचा कृषी दिवस कधी असतो तर 1 जुलै हा महाराष्ट्राचा कृषी दिन म्हणून साजरा केला जातोय. जर भारताच्या संदर्भात म्हणलं तर भारताचा राष्ट्रीय कृषी दिन हा कधी 23 डिसेंबरला आहे. 23 डिसेंबरला तर त्याला कारण आहे महाराष्ट्राचे जे महत्वाचे असणारे माजी पंतप्रधान असतील, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जो काही जन्मदिवस आहे 23 डिसेंबर हा भारतामध्ये राष्ट्रीय कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि जर तुम्ही महाराष्ट्र संदर्भात बोललं तर महाराष्ट्राचा कृषी दिन कधी साजरा केला जातो तर महाराष्ट्राचा कृषी दिन हा 1 जुलैला साजरा केला जातो. आणि त्याला कारण आहे वसंतराव नाईक यांची जयंती त्या दिवशी. वसंतराव नाईकांनी केलेल्या शेतीच्या संदर्भातलं जे काही कृषी क्षेत्रात केलेले कार्य जे असेल या कृषी क्षेत्रातल्या कार्याचा एक त्या ठिकाणी सन्मान म्हणून त्यांच्यासाठी त्यांचा हा जन्मदिवस तो दिवस महाराष्ट्रात 1 जुलै कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आता लक्षात ठेवायचंय वसंतराव नाईक कोण होते तर महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेली व्यक्ती असेल. पण आपल्याला इथं लक्षात काय ठेवायचं पुढे बोलूच आपण त्याच्यावरती. आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय महाराष्ट्राचा कृषी दिन कधी साजरा केला जातो तर महाराष्ट्राचा कृषी दिन 1 जुलै. राष्ट्रीय कृषी दिन हा 23 डिसेंबर
हा वसंतराव नाईक यांची जयंती आणि हा जो दिवस असणार आहे तर त्या ठिकाणी चौधरी चरण सिंग भारताचे माजी पंतप्रधान यांच्या सन्मानार्थ हा 23 डिसेंबर आहे. एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, मग मुद्दा येतोय वसंतराव नाईकांबद्दल. चला ठीक आहे, ज्या माणसामुळे महाराष्ट्रामध्ये कृषी दिन साजरा केला जातोय तर त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं योगदान महाराष्ट्रामध्ये असणारं काय असेल ते हे लक्षात ठेवायचंय. पहा, त्यांचा जन्म झाला होता 1 जुलै 1913 मध्ये. त्यांचा जन्म झाला 1 जुलै, वसंतराव नाईकांचा जन्म 1 जुलै 1913 मध्ये. लक्षात ठेवा, यवतमाळ जो जिल्हा असेल त्या यवतमाळमध्ये पुसद या तालुक्यामध्ये त्यांचा जन्म झाला असेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यानंतर रोजगार हमी योजना जी असेल, या रोजगार हमी योजनेचे ते प्रवक्ते होते, जबाबदारी स्वीकारणारा व्यक्ती होता. आणि वसंतराव नाईक समिती अतिशय IMP मुद्दा असणारे. वसंतराव महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर होते. सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती असणारं व्यक्तिमत्व म्हणजे वसंतराव नाईक असतील, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि वसंतराव नाईकांनी कृषी क्षेत्रात केलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्यानं त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस 1 जुलै हा काय कृषी दिन म्हणून साजरा करायचा ठरवलेला आहे. ओके, म्हणून महाराष्ट्रामध्ये 1 जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, अजून वसंतराव नाईकांच्या म्हणण्यानुसार त्रिस्तरीय पंचायत राज महाराष्ट्रात जी स्वीकारली असेल ते वसंतराव नाईक यांच्या समितीच्या तत्वानुसार, त्यांच्या म्हणण्यानुसारच. कारण बलवंतराव मेहता समिती केंद्रात असेल तर महाराष्ट्रानं वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारलं. हे सगळ्यात महत्वाचं. ज्या समितीचे अध्यक्ष कोण होते त्या ठिकाणी PG सावळी हे त्या समितीचे अध्यक्ष होते. खूप महत्वाचा मुद्दा असेल. त्यानंतर तुम्हाला जर विचारलं गेलं तर मग पंचायत राज महाराष्ट्रानं स्वीकारलेली वसंतराव नाईक समिती हिचं गठन कधी करण्यात आलं तर 22 जून 1960 ला वसंतराव नाईक यांच्या समितीचं गठन करण्यात आलं. तर ज्या समितीचे अध्यक्ष वसंतराव नाईक होते. महाराष्ट्रानं कोणत्या समितीच्या धर्तीवरती महाराष्ट्रात पंचायत राज त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारला असेल तर महाराष्ट्रानं वसंतराव नाईक समितीच्या वसंतराव नाईक यांच्याबद्दल 2-3 वेळी महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेली व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळं नंतरच्या काळात महाराष्ट्रानं या ठिकाणी त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारला असेल. ओके, ठीक आहे, हे महत्वाचे मुद्दे असेल वसंतराव नाईकांच्या संदर्भात, एवढं लक्षात ठेवा. ओके, पुढे येतो मग आपण शेती संदर्भात महत्वाचे दिनविशेष काय. तर या ठिकाणी शेतीच्या संदर्भात असणारे महत्वाचे जे काही दिनविशेष असतील ते दिनविशेष लक्षात ठेवायचे. पहा, राष्ट्रीय असतील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती विचार करताना शेतीच्या संदर्भात असणारे महत्वाचे दिनविशेष कोणकोणते ते लक्षात ठेवायचं. 10 फेब्रुवारी जो दिवस असेल हा जागतिक डाळ दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक डाळ दिन. 15 मार्च जो असणारे हा 15 मार्च जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 22 मार्च जो आहे जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 23 मार्च हा जो दिवस आहे तो जागतिक हवामान दिन म्हणूनच साजरा केला जातो. आणि त्यानंतर तुम्ही गेलात तर 23 मार्च हा जागतिक हवामान दिन. 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन. खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो, जागतिक वसुंधरा दिन कधी पाळला जातो, कधी साजरा होतो. तर भारतामध्ये जागतिक वसुंधरा दिन भारतात इव्हन आणि जगात इव्हन 22 एप्रिल या दिवशी जागतिक वसुंधरा दिन हा साजरा केला जातो. ओके, अजून पहा, जागतिक दुग्ध दिन कधी पाळला जातो तर 1 जूनला. त्यानंतर जागतिक पर्यावरण दिन सगळ्यात IMP मुद्दा 5 जूनला पाळला जातो. शेतकऱ्याच्या संदर्भात असणारे सगळ्यात जागतिक सराव. त्याच्यानंतर 1 जुलै जो आपल्या महाराष्ट्रासाठी शेतकरी दिन आपला महाराष्ट्र साजरा करतो. त्यानंतर 1 जुलैच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय फळ दिन पण आहे तो. आणि 15 ऑक्टोबर हा महिला शेतकरी दिन. IMP लक्षात ठेवा, महिला शेतकरी दिन कधी पाळला जातो तर 15 ऑक्टोबर या दिवशी महिला शेतकरी दिन पाळला जातो. अतिशय महत्वाचा. ओके, सर्वांना आवाज वगैरे क्लिअर येतोय? एकदा खाली कमेंट करा बाळांनो. येतो का बाळांनो आवाज वगैरे? तुमचं कमेंट नाही लिखेल. जेवढे मुलं क्लासला हजर आहे त्यांच्याकडून तरी अपेक्षा आहे का त्या ठिकाणी सर्वांनी लाईक करणं अपेक्षित आहे. येस, ओके ओके, चल सर्वांनी लाईक करणं अपेक्षित आहे. जेवढे मुलं क्लासला हजर आहे त्यांनी लाईक करा बाळांनो. त्यानंतर जेव्हा क्लास आवरेल त्या क्लास आवरल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा का झालेल्या क्लास बद्दल तुमचं त्या ठिकाणी अभिप्राय अपेक्षित असतो. बस एवढं महत्वाचं लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे ठीक आहे. चला म्हणजे शेतकरी दिन हा ऑलरेडी आपण अभ्यासला. त्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भात झालं. भारताच्या संदर्भात राष्ट्रीय शेतकरी दिन किंवा राष्ट्रीय किसान दिन जर म्हटलं तर राष्ट्रीय किसान दिन हा 23 डिसेंबरला. आणि 23 डिसेंबरला का पाळला जातो तर भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग
यांच्या जन्म दिवसाच्या दिवशी भारतात 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय किसान दिन म्हणून. मग लक्षात ठेवा त्यांचं जे समाधी स्थळ आहे त्यांच्या समाधी स्थळाला काय म्हटलं जातं, टाका कमेंटमध्ये टाका बरं बाळांनो. चौधरी चरण सिंग यांच्या जे काही समाधी स्थळ आहे त्या समाधी स्थळाला काय म्हटलं जातं लक्षात ठेवा तिथं, कारण त्यांचा जन्मदिवस आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय जर किसान दिन म्हणून साजरा केला जातो. तो चौधरी चरण सिंग भारताचे माजी पंतप्रधान असेल यांचं असणारं समाधी स्थळ आहे, या समाधी स्थळाला काय म्हणतात चला सांगा पटकन. पुढे जाण्याच्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला पटपट. यस व्हेरी गुड, व्हेरी नाईस, यस अप्रतिम. चौधरी चरण सिंग यांचं जे काय असणारं समाधी स्थळ आहे ना, चौधरी चरण सिंग यांच्या समाधी स्थळाला किसान घाट म्हटलं जातं. अप्रतिम, किसान घाट म्हटलं जातं. छान, किसान घाट, व्हेरी गुड. चला पुढला नेक्स्ट पॉइंट पाहतोय आपण. 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक खाद्य दिन आहे. शेतकऱ्याच्या संदर्भातच चालू आहे बाळांनो. तर 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक खाद्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून पाळला जातो. 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून पाळला जातो आणि 3 डिसेंबर हा दिवस कृषी शिक्षण दिन म्हणून पाळला जातो. 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन. 23 डिसेंबर मी आता सांगितलं भारताचे माजी पंतप्रधान, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय का चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून पाळला जातो. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून. 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा 24 डिसेंबर हा जागतिक नाही तर राष्ट्रीय ग्राहक दिन आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या असतात. ओके ओके बाळा, छान. आता पाहतोय काल परवा तुम्ही ह्या बातम्या खूप पाहत असणारे. सगळ्यात महत्वाच्या दोन या मागल्या आठवड्यामध्ये तुम्ही ही महत्वाची बातमी पाहिली असेल. एक्सिओम 4 ही अंतराळ मोहीम राबवली असेल. एक्सिओम 4 ही जी काय अंतराळ मोहीम असेल ही कोणत्या 2 आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटर मधल्या संस्थांची असेल अशा स्वरूपाचा जर प्रश्न आला तर संयुक्त कोणाच्या विद्यमान ही चालते तर लक्षात ठेवा नासा जे असेल ही नासा आणि त्याच्यानंतर इस्रो. नासा आणि जे इस्रो आहे ना हे नासा आणि इस्रोच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी नासा आणि इस्रोच्या संयुक्त विद्यमाने एक्सिओम 4 ही मोहीम राबवली जात आहे. खूप महत्वाचा मुद्दा असेल. या ठिकाणी हे दिसणारी जी प्रतिमा असेल ती प्रतिमा तुम्हाला माहित आहे आपले भारताचे जे सगळ्यात महत्वाचं असणारे ग्रुप कॅप्टन असेल शुक्ला हे असतील. हे या मोहिमेचे एक सदस्य आहेत. खूप महत्वाचा मुद्दा, हे या मोहिमेचे सदस्य असेल. या ठिकाणी जर विचारलं कोणत्या प्रक्षेपणातून किंवा कोणत्या प्रक्षेपणातून ही मोहीम राबवली गेली असेल त्याचं नाव लक्षात ठेवायचं फाल्कन 9 आहे. आणि कुठून झाली असेल तर अमेरिकेमधला फ्लोरिडा या ठिकाणी पहा फ्लोरिडा, अमेरिकेमधला फ्लोरिडा हे जे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी नासाचं अवकाश केंद्र आहे केनेडी. नासाचं अवकाश केंद्र आहे केनेडी. या ठिकाणी कोणत्या प्रक्षेपण यानातून तर लक्षात ठेवा फाल्कन 9 आणि काय स्पेस एक्स या यानातून या ठिकाणी काय झालं असेल तर हे यान या ठिकाणी लक्षात ठेवायचंय का अंतराळवीर 4 जण त्यांनी या ठिकाणी अंतराळात झेप घेतली असेल. लक्षात ठेवायचंय कधी झेप घेतली अंतराळामध्ये 25 जून 2025 रोजी अवकाशात त्यांनी उड्डाण केलं असेल. 4 या ठिकाणी अंतराळवीर असणारे. लक्षात ठेवायचंय आपले भारतीय सगळ्यात महत्वाचे कॅप्टन शुभांगू शुक्ला जे असतील, भारताचे शुभांगू शुक्ला जे असतील हे भारताचे पहिले व्यावसायिक आंतरराष्ट्रीय ग्रुप कॅप्टन असतील. याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर भारताचे पहिले गगनवीर कोण असेल तर राकेश शर्मा असेल. 1984 मध्ये अंतराळ गेलेले या ठिकाणी पहिले भारतीय गगनवीर असतील ते म्हणजे राकेश शर्मा. एवढून पुढे लक्षात ठेवायचं बाळा या 2-3 गोष्टी. भारताचे पहिले गगनवीर कोण असतील तर या ठिकाणी राकेश शर्मा असतील. कधी गेले 1984 ला. आणि दुसरे भारताचे अंतराळवीर करणारे कोण असं तर या ठिकाणी शुक्ला यांचं नाव लक्षात ठेवायचं. आता ही 4 जण आहेत. शुक्ला धरून या ठिकाणी 4 जणांनी या ठिकाणी अवकाशामध्ये काय केलं असेल तर उड्डाण केलं असेल. हे 4 तुम्हाला लक्षात ठेवायचंय. एक्सिओम 4 चे जे काय अंतराळ यान असेल या अंतराळ यानामध्ये असणारे 4 अंतराळवीर असेल 1, 2, 3, 4 किंवा 1, 2, 3, 4 याच्यामध्ये आपलं सगळ्यात महत्वाचं ग्रुप कॅप्टन शुभांशु त्या ठिकाणी शुक्ला असतील. शुभांशु शुक्ला हे भारताचे असणारे. इस्रोच्या मोहिमेमध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे. त्यानंतर लक्षात ठेवा पोलंडचे युरोपियन अवकाश संस्थेमध्ये असणारे स्लोझ उनाइस्की यांचं एक महत्वाचं नाव लक्षात ठेवायचं. त्यानंतर हंगेरीचे असणारे टिबर कापू. त्यानंतर अमेरिकेचे असणारे पेगी विट्सन अमेरिकेकडून येतात. या 4 जणांना मिळून ही जी काही मोहीम राबवली जात आहे एवढं लक्षात ठेवायचं बाळांनो. आणि या मोहिमेचं नाव एक्सिओम, मोहिमेचं नाव असणारे एक्सिओम 4. ही एक्सिओम 4 ही जी काही मोहीम राबवली जात आहे तर या मोहिमेमध्ये जाणारे भारताचे या ठिकाणी ग्रुप कॅप्टन असतात त्या लक्षात ठेवायचं. या ठिकाणी शुक्ला यांच्या संदर्भात माहिती. नंतर आपल्या 2-3 प्रश्न याच्या संदर्भात आपल्याला विचारले जाऊ शकतात. सगळ्यात ओके
याच्यामध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे का भारताच्या अंतराळात जाणारे पहिले भारतीय कोण, का भारतामधून इस्रोच्या माध्यमातून अंतराळात जाणारे पहिले भारतीय कोण असेल तर या ठिकाणी राकेश शर्मा या ठिकाणी लक्षात ठेवतो आपण. पहिले अंतराळवीर कोण असतील तर राकेश शर्मा हे असतील. त्यानंतर महत्वाचा अंतराळात जाणारे दुसरे भारतीय कोण असतील तर शुभांशु शुक्ला हे असतील. उत्तर प्रदेशकडून बिलॉंग करताच त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं शुभांशु शुक्ला जे असतील हे दुसरे भारतीय असतील. पण सगळ्यात आयएमपी मुद्दा तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा मुलांनो, आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थानात जाणारे पहिले भारतीय जर म्हणलं तर शुभांशु शुक्ला आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले, आंतरराष्ट्रीय अंतराळात जाणारे जे काही महत्वाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरून जर विचार केला तर शुभांशु शुक्ला हे आहेत. जर पहिले भारतीय म्हटलं तर त्या ठिकाणी कोण असणार तर राकेश शर्मा असतील. राकेश शर्मा हे 1984 ला गेले. कधी गेले असतील तर राकेश शर्मा 1984 ला त्या ठिकाणी अवकाशात गेलेले असतील किंवा उड्डाण केलेलं असेल. ओके, एवढी गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. पुढे पहा, भारताचे पहिले 2-3 दिवसापासून तुम्ही पाहत असाल भारताचे पहिले संविधान उद्देशिका किंवा प्रास्ताविका पार्क हे उभारण्यात आलेलं आहे. त्याचं त्या ठिकाणी उद्घाटन वगैरे करण्यात आलं. या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. तर तुम्हाला विचारलं भारताचे पहिले संविधान उद्देशिका पार्क कुठे उभारले जात आहे किंवा उभारले गेले आहे तर त्याचं कामकाजाची सुरुवात लक्षात ठेवा नागपूर या ठिकाणी. याचं उद्घाटन कोणी केलं तर भारताचे सध्याचे असणारे सरन्यायाधीश कोण भूषण गवई यांनी. कोण असतील हे जे भूषण गवई असतील या भूषण गवई यांनी त्याचं काय केलं असेल उद्घाटन केलं असेल. याचबरोबर त्यांच्यासमोर तुम्हाला दिसतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री भारताचे असणारे त्या ठिकाणी नितीन गडकरी हे पण या ठिकाणी उपस्थित होते. आणि उद्घाटन कधी झालं तर 28 जून 2025 ला. तुम्हाला जर विचारलं भारताचे पहिले संविधान पार्क उद्देशिका पार्क कुठं उभारलं गेलं आहे किंवा जात आहे तर त्याचं उत्तर द्यायचंय नागपूर. त्याचं उद्घाटन कधी झालं 28 जून 2025 आणि कोणाच्या हस्ते करण्यात आलं भारताचे सध्याचे विद्यमान असणारे सरन्यायाधीश भूषण गवई त्या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर नितीन गडकरी हे महाराष्ट्राचं एक महत्वाचं भूषण असणारे व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित. ओके, आता तुम्हाला हे संविधान पार्क बद्दल लक्षात ठेवायचं. याचं भूमिपूजन कधी झालं होतं 26 नोव्हेंबर 2019 ला याचं भूमिपूजन झालं. आता पूर्णतः वास्तू तयार झालेली आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी स्कूल ऑफ लॉ नागपूर या ठिकाणी युनिव्हर्सिटी पण आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बॅक साईडला तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय का त्या ठिकाणी महात्मा गांधीजींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही पुतळा आहे पूर्ण पुतळ्याचे अनावरण पण करण्यात आलेले आहे. खूप छान आहे. म्हणजे मी पण ते युट्यूबलाच पाहिलेलं आहे. प्रत्यक्षात जाण्याचा आपल्याला कोणाला योग नाही. तुम्ही काही गेले असतील तर ठीक आहे स्वाभाविक आहे. परंतु तुम्ही युट्यूबला एक व्यक्तीनं पूर्ण एक व्हिडिओ टाकलेला आहे. एंट्री पासून तर पूर्ण सगळं दाखवलेलं आहे. एक 15 मिनिटाचा व्हिडिओ एकदम अप्रतिम बनवण्यात आलेले भारतातले पहिले. आता बाकीच्याही ठिकाणी उद्देश पत्रिका संविधान पार्क जे असतील ते उभारले जातील पण महाराष्ट्रातलं असणारं किंवा भारतात असणारं हे पहिलं आहे आणि हा आपल्यासाठी एक सन्मानाचा भाग आहे. ओके, म्हणजे लक्षात ठेवायचं. तुम्हाला इथं प्रश्न काय विचारलाय भारतातलं पहिलं संविधानाचं उद्देशिका पार्क कुठं आहे तर ते नागपूरला आहे. त्या नागपूरला असणाऱ्या संविधान पार्कचं उद्घाटन कधी करण्यात आलं तर 28 जून 2025 ला याचं उद्घाटन करण्यात आलं. आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर भारताचे विद्यमान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्या ठिकाणी भूषण गवई यांच्या माध्यमातून करण्यात आले. हे सगळ्यात बेसिक क्वेश्चन असतील. ओके, त्यानंतर पुढे जाताना आपण पाहतोय सगळ्यात महत्वाचं शक्तीपीठ महामार्ग. सध्या हा विषय खूप चर्चेत आहे. तुम्ही पाहत असाल प्रचंड मोठं आंदोलन याच्यामुळे सुरू आहेत सध्या. त्या ठिकाणी बरेच जण त्या आंदोलनामध्ये आहेत. काल पण शरद पवारांनी त्याच्यावर केलेले एक स्टेटमेंट असेल बरंच म्हणजे सध्या याच्यावरती बरीचशी चर्चा चालू आहे. मग हे शक्तीपीठ जे मार्ग आहेत तर त्या संदर्भात आपल्याला महत्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवायचा आहे पहा. तर हे पहा असा हा मार्ग आहे त्याचा नागपूर पासून तर गोव्यापर्यंत असणारा महाराष्ट्रातले एकूण 12 जिल्हे याच्यामध्ये असेल. 802 जवळ 803 किलोमीटर एवढा प्रवास असणार आहे. नागपूरला जाण्यासाठी लागणाऱ्या 18 तासांपेक्षा या ठिकाणी गोव्यावरती जाण्यासाठी जे 18 तास लागतात ते 8 तासातच तेवढा मार्ग कमी होणार आहे. बरंच आहे. म्हणजे अशा स्वरूपाचा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. तर तुम्हाला याच्या संदर्भात माहिती ठेवायची लक्षात. महाराष्ट्रातल्या एकूण किती जिल्ह्यातून जातोय तर मी सांगितलं 12 जिल्ह्यातून जातोय महाराष्ट्राच्या लक्षात ठेवायचंय. नंतर याची लांबी किती आहे 802.592 किलोमीटर. याची टोटल लांबी असणार आहे किती तर 802.592 किलोमीटर लांबीचा हा असणार आहे. आणि याच्यासाठी प्रस्तावित जो खर्च आहे तो प्रस्तावित खर्च असणार आहे 20,787 कोटी. म्हणजे हा जो काही प्रोजेक्ट उभारला जात आहे या प्रोजेक्टला लागणारा जो काही खर्च असणार आहे तो खर्च आहे 20,787 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. म्हणजे खूप महत्वाचा. आणि ह्याच्या संदर्भात मी आताही सांगितलं तुम्हाला नागपूर ते जे गोवा जे अंतर आहे 18 तासांचा जो काही प्रवास आहे तो 8 तासांवरती येणार आहे. सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्रातल्या जाणाऱ्या
जे काही 12 जिल्ह्यात, या 12 कोणकोणत्या जिल्ह्यातून हा प्रवास होणार आहे, तर 12 जिल्ह्यांसंदर्भात जर विचारलं पाहिलं तर तुम्ही पहा, वरून जरी आले तर वर्धा, हिंगोली, बीड किंवा नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सिंधुदुर्ग असे महाराष्ट्रातल्या एकूण 12 जिल्ह्यातून हा प्रवास होणार आहे. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रानं विशेषतः विरोध खूप मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर या ठिकाणी जो आपला पश्चिम महाराष्ट्र आहे, या पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात या शक्तीपीठांचा जो मार्ग आहे त्याला विरोध करण्यात आलेला. ओके, नेक्स्ट पाहतोय आपण. याची जी सुरुवात आहे ती पवनार आहे, वर्धामधलं पवनार या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रामधून, आणि शेवट जो आहे तर गोव्यामध्ये पत्रादेवी जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये जाऊन त्याचं काय होणार आहे, शेवट होणार आहे. एकदम लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातला सर्वात लांब महामार्ग असलं एवढं लक्षात ठेवा. आणि हा प्रकल्प कोण राबवत आहे, तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नियोजनाखाली हा जो काही प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, शक्तीपीठ आहेत एकूण महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यातून जातोय, 12 जिल्ह्यातून जातोय, हे महत्वाचा मुद्दा असेल. त्यानंतर स्टार्ट कुठून होतोय, शेवट किती, एकूण किती लांबीचा आहे, ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या असतील. ओके, त्यानंतर पहा पुढला मुद्दा येतो बाळांनो, 1 जुलै 2025 रोजी एसबीआयला 17वा किंवा एसबीआयला 70 वर्ष किंवा तिचा 17वा वर्धापन दिन काय झाला असेल, साजरा झाला असेल. कधी, 1 जुलै याच दिवशी. 1 जुलैला आपली जी काही एसबीआय असेल तर एसबीआयला 17वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला एसबीआयचा, लक्षात ठेवा. मग आपल्या पुढे प्रश्न होतो, एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया जी असेल तर हिची स्थापना कधी करण्यात आली, तर 1 जुलै 1955 ला एसबीआयची स्थापना झाली असेल. ही भारतातली सर्वात मोठी बँक आहे. पण बँकांची बँक म्हणले आरबीआय. बँकांची बँक म्हणले कोणी बाळांनो, आरबीआय. मग खाली मला कमेंटमध्ये सांगा आरबीआयची स्थापना कधी झाली, सांगा. चला पटकन पुढे जाण्याच्या अगोदर सांगा मला आरबीआयची स्थापना कधी करण्यात आली. दोन्ही बाजूने जरा आरबीआयची स्थापना कोणत्या कायद्यानुसार आरबीआयची स्थापना झाली, 1935 चा कायदा. व्हेरी नाईस. 1935च्या भारत नियामक कायद्यानुसार किंवा भारताच्या कायद्यानुसार आरबीआयची स्थापना झाली असेल. आरबीआयचे पहिले गव्हर्नर, पहिले भारतीय गव्हर्नर सांगा बरं पटपट. चला, जेवढे हजर आहेत तुम्ही सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व होतात. आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर, आरबीआयची स्थापना पाहतोय आपण. आरबीआयचं पहिलं मुख्यालय, आता आरबीआयचं मुख्यालय, याच्यावर सगळे प्रश्न आले. बँकांची बँक आरबीआयला म्हटलं जातं. आरबीआयची स्थापना 1935 ला झाली. सगळ्यात महत्वाचं 1935च्या कायद्यानं आरबीआयचे पहिले गव्हर्नर ऑसबॉर्न स्मिथ असतील आणि आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर असतील कोण आहे बाळांनो, व्हेरी नाईस. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर असतील सी.डी. देशमुख. भारताचे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर सी.डी. देशमुख हे असतील. ओके, छान. आता आपण पाहतो एसबीआय बरोबर. भारतातली सगळ्यात मोठी असणारी बाळांनो लक्षात ठेवा. आणि एसबीआय बाबत लक्षात ठेवायचं आपल्याला या ठिकाणी काय आहे ना, एक मिनिट आता. ठीक आहे. एसबीआय बाबत लक्षात ठेवायचं, एसबीआयने आपला 17वा वर्धापन दिन साजरा केला असेल 1 जुलैला. एसबीआयने आपला 17वा वर्धापन दिन म्हणजे तिची स्थापना झाली एसबीआयची 1 जुलै 1955 ला एसबीआयची स्थापना झाली असेल. आणि एसबीआय आपला 17वा वर्धापन दिन साजरा करते. भारतातली सर्वात मोठी बँक असेल आणि तिचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी असेल. हेच ते तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसते ना, हीच ती काय असेल एसबीआयची इमारत असेल, लक्षात ठेवा. ओके, पुढे जाताना लक्षात ठेवा या 3 ज्या बँक होत्या या 3 बँकांचं एकत्रीकरण करून विलिनीकरण करण्यात आलं. आणि 1919 ला त्या ठिकाणी पाहा इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना 1921 ला करण्यात आली होती. लक्षात ठेवायचं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल. नाही, बॅचचा व्हिडिओ 6 वेळा पाहता येईल बाळा. ते डाउनलोड करून ठेवा ना, मग काय अडचण येणार नाही. डाउनलोड केल्यानंतर कोणत्या स्वरूपाची काही अडचण येणार नाही. लक्षात ठेवा जी काय एसबीआय आहे ना, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संदर्भात लक्षात ठेवा 5 त्या ठिकाणी 3 बँकांचं एकत्रीकरण करण्यात आलं होतं. ते एकत्रीकरण केल्यानंतर 1921 ला या तिन्ही बँकांचं एकत्रीकरण केल्यानंतर तिचं नाव ठेवण्यात आलं होतं इम्पिरियल बँक. काय नाव होतं, तिन्ही बँकांचं एकत्र. 3 बँका कोणत्या होत्या लक्षात ठेवा, बँक ऑफ कलकत्ता, त्यानंतर बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास. या तिन्ही बँका ज्या आहेत तिन्ही बँकांचं एकत्रीकरण विलिनीकरण करून 1921 ला तिला नाव देण्यात आलं होतं इम्पिरियल बँक. पा बँक ऑफ कलकत्ता 1806, बँक ऑफ बॉम्बे 1840 आणि बँक ऑफ मद्रास 1843. या तिन्ही बँकांचं एकत्रीकरण त्यानंतर विलिनीकरण करण्यात आलं आणि नंतर तिला नाव देण्यात आलं इम्पिरियल बँक. इम्पिरियल बँक 1921 आणि नंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1947 ला आपण स्वतंत्र झाल्यानंतर या ठिकाणी पुढे गेल्यानंतर या बँकेचं आपण नामकरण केलं किंवा ती भारतामध्ये काय केलं, विलीन करण्यात आलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं. इम्पिरियल बँक जे होतं या इम्पिरियल बँकचं नंतर राष्ट्रीयकरण करण्यात आलं.
त्यानंतर 1 जुलै 1955 ला तिचं नाव SBI सेंट्रल बँक ऑफ इंडिया करण्यात आलं. लक्षात ठेवा ती इम्पिरियल बँक होते. 3 बँकांचं एकत्रीकरण होतं. त्यांना 1921 ला इम्पिरियल नाव देण्यात आलं. पुढे जाऊन इम्पिरियल बँकचं पुन्हा एकदा SBI मध्ये त्या ठिकाणी राष्ट्रीयकरण. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतातले जे काही बाकीचे इंग्रजांच्या काळामध्ये असणारे जे काही बँक असतील, मोठमोठे प्रोजेक्ट असतील, ते जेव्हा राष्ट्रामध्ये विलीन करण्यात आले तेव्हा त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. लक्षात ठेवा. मग 1 जुलै 1955 ला SBIचं विलिनीकरण. बस एवढं लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर पहा एसटी महामंडळाचा 77वा या ठिकाणी दिन साजरा करण्यात आलेला. थोडंसं वरती गेलं हे, ठीक आहे, ते PDF मध्ये येऊन जाईल तुम्हाला, नो प्रॉब्लेम. तर एसटी जे आहे ना, एसटीच्या महामंडळ जे एसटी महामंडळ आपलं परिवहन महामंडळ, या परिवहन महामंडळानं 77वा आपला जो काही वर्धापन दिन असतो तो वर्धापन दिन साजरा केला. कधी केला तर लक्षात ठेवा 1 जून 2025 ला. 1 जून 2025 ला एसटीचा हा 77वा वर्धापन दिन होता. एवढं लक्षात ठेवायचं. एसटीचा हा 77वा वर्धापन दिन होता आणि एसटीला आता 77 वर्ष झाले. तुम्हाला जर कधी विचारलं तर लक्षात ठेवा एसटीला किती, तर त्या ठिकाणी 77 वर्ष कंप्लीट झालेली एवढी गोष्ट लक्षात ठेवा. मग आता इथं मुद्दा येतोय, हा मुद्दा का चर्चेत आला तर लक्षात ठेवा आपल्या 77 वर्धापन दिन साजरा करताना एसटीने एक नवीन प्रोजेक्ट आणला असेल. तर 1 जुलै पासून लांब पल्ल्याच्या ज्या काही तिकीट असतील तर त्या तिकीटच्या बुकिंग वरती 15% सूट द्यायचं ठरवलंय. पण कमीत कमी किती, तर त्या ठिकाणी 150 पेक्षा जास्त पाहिजे. किती पाहिजे? 150 पेक्षा जास्त अंतर असणारा तिकीट जर अगोदर बुकिंग केलं तर त्याच्यावरती 15% सूट दिली जाईल. असा 77वा वर्धापन दिनाच्या दिवशी एसटी महामंडळाचा, परिवहन महामंडळाचा काय असणार आहे, त्या ठिकाणी असणारी नवीन जी काय असेल त्यांनी ऑफर दिलेली आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे पाहतोय आपण बाळांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना 1 जून 1960 ला दाखवली जाते. 1 जून 1960 ला. 1 जून 1948 ला भारत म्हणजे जरी स्वतंत्र झाल्यानंतर पूर्णतः संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालेला नव्हता, कारण संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 1960 ला झाली असेल. 1960च्या अगोदर महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र म्हणजेच त्या ठिकाणी द्विप्रांतीय मुंबई राज्य होता. आणि द्विप्रांतीय मुंबई राज्य जे होतं त्यास 1948 ला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना 1948 ला झालेली. लक्षात ठेवा. पण जेव्हा महाराष्ट्राचं निर्मिती झाली त्यानंतर 1 जून 1960 म्हटलं जातं. एवढं लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर पहा एसटीचं जे बोधवाक्य आहे ते एसटीचं बोधवाक्य लक्षात ठेवायचं आपल्याला, प्रवाशांच्या सेवेसाठी. हा त्यांचा लोगो आहे. एसटीचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा हा असणारा लोगो आहे. लक्षात ठेवा. आणि त्यांचं जे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. सध्या परिवहन मंत्री कोण आहे तर प्रताप सरनाईक हे सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आहेत. ही गोष्ट खूप महत्वाची. ओके, लक्षात ठेवा. हा तुम्हाला आजच्या क्लासची जी काही PDF आहे ती PDF मी 100% देईल, तुम्हाला टेन्शन नका घेऊ. ओके. त्यानंतर भारतातील सर्वात लांब अॅनिमल ओव्हरपास कॉरिडॉरचे अनावरण करण्यात आले. हा कॉरिडॉर पाहिला असेल तुम्ही बातम्यांमध्ये किंवा तुम्हाला दिसला पण असेल. पहा बाळांनो, अशा स्वरूपाचा हा भारतातला पहिला प्रोजेक्ट असणारे भारतातील सर्वात लांब अॅनिमल ओव्हरपास कॉरिडॉरचे अनावरण करण्यात आले. 5 मार्ग असतील. लक्षात ठेवा. या ठिकाणी प्राण्यांना रस्ता जर मधून गेला तर प्राण्यांचा जो काही सहवास आहे त्याच्यावरती काहीतरी त्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी, त्याच्यामुळे मानवाला प्राण्यांकडून होणारी जी काही असणारा त्रास आहे किंवा मनुष्याकडून प्राण्यांना होणारा जो काही त्रास आहे तो टाळण्यासाठी या ठिकाणी खूप महत्वाचा भारतातला हा तुम्ही पाहताय. वरती तुम्हाला सरळ सरळ आहे तसंच जंगल दिसते, खालून मार्ग दिसतोय. तुम्ही याही आकृतीमध्ये पाहू शकतात, याही प्रतिमेमध्ये पाहू शकतात. सगळीकडून जंगल आहे तसंच आहे. जो काय असणार हा जो स्पॉट आहे, कोणता स्पॉट आहे, कोणत्या ठिकाणी झालं हे सांगा बरं, कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला. चला खाली पटपट टाका, कमेंटमध्ये सांगा. भारतातला हा ओव्हरपास कॉरिडॉर कुठं आहे सांगा बरं बाळांनो. चला पटपट. कोणत्या ठिकाणी सांगा मला पटपट. चला, तुम्हाला एवढं तर अपेक्षित आहे मला तुमच्याकडून. हा कॉरिडॉर कुठं आहे बाळांनो, कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये हा? चला पटपट तुमच्याकडून. राजस्थानमध्ये. व्हेरी नाईस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबास वैभव, शाबास. मुंबई दिल्ली. व्हेरी नाईस. राष्ट्रीय महामार्ग असेल मुंबई दिल्ली राष्ट्रीय महामार्ग हा म्हणजे कितवा महामार्ग? NH किती बाळांनो? मुंबई दिल्ली राष्ट्रीय महामार्ग राजस्थानमध्ये, प्रॉपर राजस्थानमध्ये हा रणथंबोर या ठिकाणी असणारा हा प्रोजेक्ट आहे. राष्ट्रीय महामार्ग मुंबई ते त्या ठिकाणी आता सांगितलं आपण दिल्ली. हा मुंबई दिल्ली राष्ट्रीय महामार्ग हा कोणत्या स्वरूपाचा आहे? यस, महत्वाचा आहे. किती नंबरचा राष्ट्रीय महामार्ग आहे? मुंबई ते दिल्ली. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जे काही राष्ट्रीय महामार्ग तुम्ही अभ्यासताय त्या राष्ट्रीय महामार्गांना मागल्या वर्षी पण पोलीस भरतीमध्ये बऱ्याच ठिकाणी विचारलेला आहे. हा सर्वांना गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. चला, पण मला तो मुद्दा सगळ्यात महत्वाचा सांगायचा आहे तुम्हाला. भारतातील सर्वात लांब अॅनिमल ओव्हर
पास कॉरिडॉरचं अनावरण करण्यात आलं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहा बाळांनो, तर याचं जे उद्घाटन आहे हे उद्घाटन झालं 28 जून 2025 ला. नुकतंच कधी 28 जून 2025 ला या कॉरिडॉरचं ओपनिंग करण्यात आलं. तुम्ही पाहू शकता हा जो काही राष्ट्रीय महामार्ग असेल दिल्ली मुंबई महामार्गावरती हा कॉरिडॉर त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रस्तावित प्रकल्प असेल. आणि कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये? रणथंबोर हा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे त्याच्या जो काही बफर झोन मध्ये आहे ना, बफर झोन मध्ये हा असणारा रस्ता असणार आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे आपल्या सर्वांसाठी मुलांना लक्षात ठेवा. आणि हे बांधण्याचं काम कोण करतंय? भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या नियोजनाखाली हा जो काही ओव्हर पास कॉरिडॉर आहे याचं या ठिकाणी काम सुरू होत आहे. ठीक आहे, मग लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्ही पाहत आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला सरळ सरळ कळ या ठिकाणी वाहन दिल्ली मुंबई एक्सप्रेस वरती 12 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. किती किलोमीटर लांबीचा आहे? हा जो असणारा जो काय अंतर असणारे 12 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असणारा लक्षात ठेवायचा आहे. ओव्हरपास किती ठेवण्यात आलेला आहे? तर 5 ओव्हरपास ठेवण्यात आलेले एवढं लक्षात ठेवायचं. आणि प्रत्येक हा 500 मीटर लांबीचा आहे. किती ओव्हरपास? मी ऑलरेडी तुम्हाला अगोदर पण सांगितलं या ठिकाणी 5 ओव्हरपास ठेवण्यात आले आणि प्रत्येक 500 मीटर लांबीचे आहे. त्या ठिकाणी लक्षात ठेवा उंडरपास भुयारी जो रस्ता आहे ना हा या ठिकाणी असणार हा भुयारी रस्ता उंडरपास, तर हा 1.2 किलोमीटरचा आहे आणि वन्यजीवांसाठी भारतातील सर्वात लांब भुयारी मार्ग आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायच्या बेसिक गोष्टी तुम्ही. ओके, पुढे जातोय आपण. त्यानंतर पहा बाळांनो, नाटो समिट 2025. नाटो समिट 2025 झाला असेल आत्ताच. नाटो जी काही राष्ट्र संघटना असेल 32 देशांची असणारी जी काही संघटना असेल या नाटो मध्ये लक्षात ठेवायचंय. तर तुम्हाला याच्यामध्ये काय काय प्रश्न विचारला जातो? नाटो म्हणजे काय लक्षात ठेवायचंय? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असं त्या ठिकाणी नाटोचं या ठिकाणी फुल फॉर्म असणार आहे. आणि नाटोचं जे संमेलन असेल आत्ताचं तर हे कधी पार पडलं असेल तर 24 ते 25 जून 2025 ला. कधी पार पडलं असेल तर लक्षात ठेवा 24 ते 25 जून 2025 ला हे संमेलन पार पडलं असेल. लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि कोणत्या ठिकाणी पार पडलं? हेग या ठिकाणी, नेदरलँड मधील हेग या ठिकाणी. आणि या नाटोचे एकूण सदस्य राष्ट्र किती आहेत? 32 आहे. म्हणजे आपल्यासाठी काय महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी नाटोचं संमेलन जे असेल 2025चं हे या ठिकाणी झालं असेल तर ते कुठं बाळांनो? नेदरलँड मध्ये हेग या ठिकाणी पार पडलं असेल. आणि एकूण किती देश याचे सहभागी देश आहेत? भारत याचा सहयोगी देश नाही. ओके, भारत याचा सहयोगी देश नाही, लक्षात ठेवा. मग पहा सध्या त्याचे सरचिटणीस कोण आहे? मार्क रूट हे आहेत. नेदरलँडचे माजी पीएम आहे ते. सध्या त्याचे ते काय सध्या सरचिटणीस आहे. याचं मुख्यालय कुठे? बेल्जियम मध्ये ब्रुसेल्स या ठिकाणी त्याचं काय असणार आहे? मुख्यालय असणार आहे. ओके, त्यानंतर नेदरलँड मध्ये नाटोचं पहिली शिखर परिषद होत आहे. सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का हे नाटोचं जे आहे ना या नाटोच्या 32 राष्ट्रांपैकी कोणत्या एकाही राष्ट्रावरती जर आक्रमण झालं तर 32च्या 32 राष्ट्र त्या पुढल्या राष्ट्रावरती आक्रमण करू शकतात. अशा स्वरूपाचा त्यांचा तो काय असेल जी काही त्यांची जी घटना बनवण्यात आलेली आहे त्या घटनेनुसार या 32 राष्ट्रांपैकी एकाही राष्ट्रावरती जर कधी आक्रमण एखाद्या राष्ट्रानं केलं तर ते 32च्या 32 राष्ट्र त्याच्यावरती आक्रमण करतात. अशा स्वरूपाच्या नाटोचं या ठिकाणी पॉलिसी आहे. ओके, भारत या संघटनेचा सदस्य नाही एवढं लक्षात ठेवायचं. नाटोचा भारत सदस्य नाही. संस्थापक सदस्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर एकूण 12 राष्ट्र आहेत. हे 12 राष्ट्रांमध्ये बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, त्याच्यानंतर आइसलँड, इटली, सगळ्यात महत्वाचं पोर्तुगाल, युके आणि पुढे जाताना USA. पुढलं जे काही संमेलन होणार आहे नाटोचं तर ते अमेरिकेमध्येच पार पडणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल तुम्हाला या ठिकाणी. त्यानंतर पाहतोय आपण 32वा शेवटचा देश कोण आहे नाटोचा सदस्य होणार? तर लक्षात ठेवायचंय स्वीडन आहे. स्वीडननं त्या ठिकाणी 32वा राष्ट्र ठरला असेल का त्यानं या ठिकाणी नाटोचं सदस्यत्व घेतलं असेल. म्हणजे आत्ता सांगितलं नाही एका नाटो देशावरती हल्ला म्हणजे पूर्ण त्या संघटनेवरती हल्ला असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. आणि या संघटनेचं 75 वर्ष पूर्ण झाले 4 एप्रिल 2024 ला. यांच्या 75 वर्ष 1949 ला तिची स्थापना असेल. 4 एप्रिल 1949 ला तिची स्थापना आहे. लक्षात ठेवा 4 एप्रिल 1949 ला तिची स्थापना आहे. 2024 मध्ये नाटोला किती वर्ष कंप्लीट झाले? 75 वर्ष कंप्लीट झाले. सगळ्यात IMP मुद्दा आपला भारत हा नाटोचा सदस्य राष्ट्र नाही. एकूण सदस्य राष्ट्र असतील 32 आपण त्यात नाही आणि संस्थापक सदस्य राष्ट्र जे असतील ते 12 असतील. ओके, ठीक. आता हिंदी भाषा सध्या खूप जोरात चर्चा चालू आहे. सध्या सगळ्यात जोरात चर्चा सध्या हीच आहे. हिंदी भाषेवरून तुम्ही पाहताय महाराष्ट्रात बरंच. आता त्याच्यावरती मी काय भाष्य करत नाहीये परंतु सध्या कालचं मी
टॉपचे जे लोक आहेत त्यांचं बरंचसं काळ मी वाचले, पाहिले, लोकसत्ता पेपरला पण पाहिले. भाषाभार प्रांत रचनेच्या मुद्द्यावरती खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता हिंदी ही भाषा जी आहे, या हिंदी भाषेबद्दल सध्या सगळीकडे जे काही अडचणी किंवा सगळीकडे जे काही प्रश्न निर्माण झाले त्यामुळे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आणि हिंदी बाबत परीक्षेला प्रश्न येऊ शकतात म्हणून लक्षात ठेवायचं. भाषेच्या मुद्द्यावरून लक्षात ठेवा, हिंदी ही भारताची राजभाषा म्हणून हिला कधी स्वीकारण्यात आलं? राजभाषा, राष्ट्रभाषा नाही. तर हिंदीला भारताची राजभाषा म्हणून स्वीकारण्यात आलं 24 सप्टेंबर 1949 ला. 24 सप्टेंबर हा त्या ठिकाणी लक्षात ठेवा राजभाषा दिन म्हणून कधी स्वीकारण्यात आलं हिंदीला, तर 24. राजभाषा आणि राष्ट्रभाषा याच्यात फरक आहे, लक्षात ठेवा. पुढे तो फरक मी सांगाल तुम्हाला. राजभाषा म्हणजे काय, राष्ट्रभाषा म्हणजे काय. अजून भारताची राष्ट्रभाषा हिंदी व्हावी अशा स्वरूपाचं स्टेटमेंट देण्यात आलेलं, परंतु त्याच्यावरती अजून भारताची राष्ट्रभाषा हिंदी असेल असं म्हटलं गेलं नाही. परंतु भारताची राजभाषा काय आहे तर हिंदी आहे. त्याला कधी मान्यता मिळालेली आहे? 14 सप्टेंबर 1949 ला भारताची राष्ट्रभाषा नाही तर राजभाषा काय असेल? हिंदी असेल असं सांगण्यात आलं. दरवर्षी आपल्या भारतामध्ये 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. काय हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो तर 24 सप्टेंबर 1949 ला आपण हिंदी भारताची राजभाषा असेल असं म्हणून स्वीकारलं आहे. म्हणून भारतात 14 सप्टेंबर हा त्या ठिकाणी राष्ट्रीय हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि घटनेच्या कोणत्या कलमामध्ये तर घटनेच्या 343 जे कलम आहे त्या 343 कलमामध्ये सांगण्यात आलं होतं प्रजासत्ताकाच्या केंद्र शासनाच्या कार्यालयीन भाषेमध्ये कामकाजासाठी इंग्लिश आणि हिंदी या दोन भाषांचा वापरल्या जातील असं म्हटलं होतं 343 कलमानुसार. 343 जे कलम असेल या 343 कलमानंतर सांगण्यात आलं होतं का भारताचं जे कार्यालयीन कामकाज असेल, केंद्र शासनाचं सगळंच जे कामकाज असेल तर ते कामकाज कोणत्या भाषेमध्ये चालेल? इंग्लिश आणि हिंदीमध्ये. पण हिंदी बाबत इंग्लिश बाबत पण पुढे सांगण्यात आलं होतं 1965 पर्यंतच हिंदी इंग्रजी भाषा ही कार्यालयीन भाषा असेल, त्यानंतर इंग्लिश भाषा ही बंद होईल कार्यालयीन, परंतु पुढे ती कंटिन्यू चालूच राहील. आणि आता सुद्धा आपली कार्यालयीन भाषा इंग्लिश विथ बाकीच्या पण आहेत. ओके, मग लक्षात ठेवा कलम 345 नुसार जर तुम्ही पाहायला गेलं तर प्रत्येक राज्याला घटनेचं कलम काय 345 असं म्हटले आहे. घटनेच्या 345 कलमात म्हटलंय प्रत्येक राज्याला स्वतःची अधिकृत आणि कामकाजाची भाषा ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक राज्याला त्यांची कामकाजाची भाषा ठरवण्याचा जो अधिकार आहे घटनेच्या कोणत्या कलमानं दिलाय? 345 या कलमानं दिलाय. त्यानंतर 351 जे कलम असेल त्या 351 कलमानुसार हिंदी भाषेचा विकास करण्यासाठी जबाबदारी केंद्र शासनाची आहे. घटनेचं कलम 351 मध्ये सांगण्यात आलेलं आहे का हिंदी जी भाषा या हिंदी भाषेचा जो काय विकास आहे ती विकासाची जबाबदारी जे काही भारत सरकार असेल या भारत सरकार असेल. घटनेच्या 8व्या शेड्यूल मध्ये म्हणजे त्या ठिकाणी परिशिष्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवायचंय भारताच्या अधिकृत भाषांची जी काही संख्या आहे ती 22 सांगण्यात आलेली आहे. कधी? शेड्यूल 8 मध्ये किंवा परिशिष्ट 8 जे असणारे भारताच्या राज्यघटनेचं परिशिष्ट 8 मध्ये मेन्शन करण्यात आलेले आहे की भारताची जी काय अधिकृत भाषांची जी यादी आहे ही अधिकृत भाषांची यादी त्या ठिकाणी 22 देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार देशातील 43% लोक हिंदी भाषेचा वापर करतात आणि हिंदी भाषेत पहिल्या क्रमांकावरती आहे. एवढं एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची. नंतर भाषा जे आहेत ना भाषांबाबत लक्षात ठेवायचंय का सध्या ते का चर्चेत आले तर 2019 ला जे शालेय नवीन शैक्षणिक जे धोरण होतं या शैक्षणिक धोरणानुसार शाळांमध्ये 3 भाषा शिकवणं अनिवार्य करण्यात आलं होतं. पण त्याच्यावरून महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं खूप मोठं वादंग पेटलं. महाराष्ट्रात घेतलेला जो काय महाराष्ट्र राज्य सरकारचा जो निर्णय होता राज्य सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. कारण काय 2019च्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार 3 भाषा आहे. परंतु जेवढे काही जगातले तज्ञ लोक आहेत दिग्गज लोक आहेत त्यांचं म्हणणं असतं का प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिलं जावं म्हणून मातृभाषा ही शिक्षणाची महत्वाची भाषा असते. मुलांवरती प्रेशर नसावा, ते आपल्या बोली भाषेतून मातृभाषेतून आपलं शिक्षण पूर्ण करावं असा मेन उद्देश असतो. म्हणून महाराष्ट्र शासनाने घेतलेला जो निर्णय आहे अख्ख्या त्या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांनी केलेला त्यावरती असणारा जो विरोध आहे त्याचा परिणाम म्हणून सध्या तरी तूर्तता महाराष्ट्र शासनानं तो निर्णय मागे घेतलाय. मग तुम्हाला मुद्दा निर्माण होतो का 1950 मध्ये भारतीय संविधानानं स्वीकारल्यापासून 15 वर्षांनी म्हणजेच 26 जानेवारी 1965 मी आधी पण म्हणलो होतो 1965 पर्यंतच इंग्रजी भाषा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु 1965 नंतरही आपल्या भारतामध्ये सध्या तरी इंग्रजी भाषेचं जे काही कार्यालयीन कामकाजामध्ये जो वापर आहे तो वापर चालूच आहे. परंतु सांगण्यात आलं होतं 1950 मध्ये डिक्लेअर करण्यात आलं होतं 15 वर्ष फक्त आपण काय करू 26 जानेवारी 1965 पर्यंतच इंग्रजी भाषेचा वापर करू. त्यानंतर इंग्रजी भाषेचा वापर कार्यालयीन कामकाजासाठी केला जाणार नाही, हिंदीच पुढे कंटिन्यू केली जाईल. परंतु पुढे अडचणी निर्माण होत गेल्या, तो जो काही निर्णय तो मागे पडला आणि आता सुद्धा भारतामध्ये कार्यालयीन कामकाजासाठी सुद्धा काय केलं जातं तर या ठिकाणी इंग्रजीचा वापर केलाच जातो. ओके,
त्यानंतर पुढे जाताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतोय भारतातील भाषांची जी काही टक्केवारी ना ती टक्केवारी आपल्याला लक्षात ठेवायचं. सर्वात जास्त लोक कोणती भाषा बोलतात तर सर्वात जास्त हिंदी भाषा बोलणाऱ्यांचं प्रमाण आहे. हिंदी भाषा बोलणाऱ्यांचं प्रमाण भारतामध्ये 53 कोटी लोक बोलतात. त्यामध्ये जर टक्केवारीमध्ये पाहायला गेलं तर 43.3% लोक ही हिंदी भाषा भारतात बोलतात. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बंगाली भाषा बोलणाऱ्या लोकांचं प्रमाण आहे. त्या ठिकाणी 9.3 कोटी लोक ही बंगाली भाषा बोलतात. 2011च्या आकडेवारीनुसारची सगळी माहिती आहे. बंगाली भाषा ही 8% बोलली जाते. एक नंबरला हिंदी भाषा आहे. 43.3% भारतात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी भाषा आहे. तर त्या ठिकाणी दिसते आपल्याला. त्यानंतर मराठी भाषा आहे आपली, तर ती 8.3 कोटी लोक मराठी भाषा बोलतात, 6.9% आहे. तेलुगू भाषा 6.7% आणि तमिळ भाषा 6.8% आहे. म्हणजे याच्यात जर पाहिलं सर्वात जास्त भारतात बोलणाऱ्या भाषेचं जे प्रमाण असणार आहे ते हिंदी भाषा आहे. आणि हिंदी भाषा आपल्या भारतामध्ये किती तर 43.3% म्हणजे जवळजवळ 53 कोटी लोक हिंदी भाषेचं या ठिकाणी वापर करतात. ओके. त्यानंतर जेव्हा भारताचं संविधान अस्तित्वात आलं 1950 पासून संविधानाचा कारभार सुरू झाला त्यावेळेस भारतामध्ये असणाऱ्या एकूण ज्या भाषा होत्या अधिकृत असणाऱ्या भाषा असतील संविधानानं मान्य केलेल्या ज्या भाषा असतील त्यावेळेस पहिल्यांदा 8 भाषा होत्या. किती होत्या हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. संविधान लागू झालं 1950 ला 26 जानेवारी 1950 ला जेव्हा आपल्या भारताचं संविधान लागू झालं त्यावेळेस भारतामध्ये एकूण किती भाषा लागू करण्यात आल्या होत्या तर अधिकृत भाषा संविधानानं त्या ठिकाणी 8 लागू केल्या होत्या. पण आज मितीस तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 22 भाषांना अधिकृत भाषांची मान्यता मिळाली आहे. पहिल्यांदा तुम्ही जर पाहिलं तर जी काय मूळ 8 भाषा ज्या आहेत त्या 8 भाषा देण्यात आल्या होत्या त्यावेळेस लक्षात ठेवायचं. 8व्या अनुसूचीमध्ये माझ्याकडून सांगताना चूक झाली. 8व्या अनुसूचीमध्ये एकूण पहिल्यांदा 14 भाषांचा समावेश होता. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पहिल्यांदा भारतीय संविधानानं 8वी जी अनुसूची किंवा 8वं जे शेड्यूल होतं त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलं होतं का 14 भाषा ह्या अधिकृत मान्यता देण्यात आली होती. परंतु आताच्या स्थितीला पाहिलं तर या ठिकाणी 22 भाषा यांना मान्यता देण्यात आलेली आहे. 8व्या अनुसूचीमध्ये सुरुवातीला 14 भाषांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर थोडासा बदल करण्यात आला. त्यानंतर पुढे जर गेल्यानंतर तुम्ही 21वी घटना दुरुस्ती झाली 1967 ला. कधी 21वी घटना दुरुस्ती 1967 ला करण्यात आली या ठिकाणी आणि त्याच्यानुसार सिंधी ही 15वी भाषा इन्क्लूड करण्यात आली. त्याच्यानंतर पुढे जाताना लक्षात ठेवा 71वी घटना दुरुस्ती झाली 1992 ला आणि या ठिकाणी कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या भाषांना सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रीय भाषांमध्ये समावेश करण्यात अधिकृत भाषांमध्ये समाविष्ट करण्यात आला. त्याच्या पुढे जाऊन 92वी घटना दुरुस्ती झाली 2003 ला आणि त्यावेळेस बोडो, संथाली, डोंगरी आणि मैथिली या 4 भाषांचाही समावेश करण्यात आला. आणि 2011 मध्ये 96वी घटना दुरुस्ती करण्यात आली. लक्षात ठेवा उडिया भाषेचं जे स्पेलिंग आहे या उडियाचं उडिया असं करण्यात आलं. म्हणजे आताच्या स्थितीला भारताच्या ज्या काही अधिकृत घटनेमध्ये समाविष्ट भाषा असतील त्या किती असतील 22. 8व्या परिशिष्टामध्ये 1950 ला मेन्शन करण्यात आलं होतं त्यावेळेस एकूण भाषा होत्या 14. आज 14च्या किती झाल्या बाळांनो तर 22 झाल्या. एवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय करायच्या लक्षात ठेवायच्या. त्यानंतर पहा अति महत्वाचं तुम्हाला मी आधीच म्हणलो होतो का राष्ट्रभाषा आणि राजभाषा यातला फरक काय. या ठिकाणी राजभाषा म्हणजे काय आणि राष्ट्रभाषा म्हणजे काय. राजभाषा आणि राष्ट्रभाषा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सरकारी कामकाजाची भाषा म्हणजे राजभाषा. सरकारी जे कामकाज चालतं त्या सरकारी कामकाजाची भाषा म्हणजे राजभाषा आणि राष्ट्रभाषा म्हणजे काय तर त्या ठिकाणी भाषेचा उपयोग कशासाठी सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक कार्यात जर केला जात असेल तर त्याला म्हणतात तर राष्ट्रभाषा. राजभाषा आणि राष्ट्रभाषा यातला फरक आहे. म्हणून लक्षात ठेवा 14 सप्टेंबर हा दिवस राजभाषा दिन म्हणून त्या ठिकाणी हिंदीचा साजरा केला जातो कारण आपण त्या ठिकाणी हिंदीला राजभाषा म्हणून मान्यता दिली होती. म्हणून लक्षात ठेवा राष्ट्रभाषा आणि राजभाषा या दोन्ही शब्दातला आपल्याला या ठिकाणी फरक कळणं अपेक्षित आहे. ओके. पुढे पाहतो आपण 25 जून मध्ये संविधान हत्या दिवस साजरा केला जायला लागला. पहिला संविधान हत्या दिन साजरा केला जातो 2024 ला झाला असेल. यामागले रिझन तुम्हाला पण कळालं असेल का सध्या यावरती खूप चर्चा व्हायला राहिली कारण भारतामध्ये संविधान हत्या दिवस पहिला कधी साजरा केला गेला असा जर प्रश्न विचारला तर कधी लक्षात ठेवा 11 जुलै 2024 ला भारतात पहिल्यांदा या ठिकाणी काय तर संविधान हत्या दिवस साजरा करायचा ठरवण्यात आलं आणि तो कधी 25 जून. भारताचा पहिला संविधान हत्या दिवस हा साजरा केला गेला 25 जून कारण 25 जून 1975 ला मध्यरात्री भारताच्या तत्कालीन पंतप्रधान त्या ठिकाणी इंदिरा गांधी यांनी त्यावेळेचे तत्कालीन भारताचे राष्ट्रपती यांना तशा स्वरूपाचा भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं असेल सांगितलं असेल. पंतप्रधानांनी तशा स्वरूपाची शिफारस केली असेल. त्यावेळेचे फखरुद्दीन अली अहमद हे भारताचे राष्ट्रपती होते त्यांनी त्यावेळेस भारतामध्ये त्या ठिकाणी
महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी आणीबाणी लागू केली. त्या गोष्टीला 25 जून 1975 ला मध्यरात्री भारतामध्ये आणीबाणी लागू झाली होती आणि त्या गोष्टीला आता 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून भारतामध्ये या ठिकाणी हा 25 जून हा पहिल्यांदा भारतातला संविधान हत्या दिवस 2024 मध्ये पाळण्यात आला. त्यामुळे लक्षात ठेवायची गोष्ट आहे, आणीबाणी पहिली या ठिकाणी तिसरी आणीबाणी होती. तर 25 जून 1975 ला लागू झाली होती आणि 21 मार्च 1977 ला ही आणीबाणी काढण्यात आली होती. आणीबाणी नंतर त्या ठिकाणी इंदिरा गांधींचं सरकार कोसळलं आणि पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये 1977 ला भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता जाऊन त्या ठिकाणी जनता दलाचे सरकार आले असेल. मोरारजी देसाई हे काँग्रेस व्यतिरिक्त पंतप्रधान होणारे भारताचे पहिले पंतप्रधान असतील जे गुजरात करून बिलॉंग करतात. कारण त्या ठिकाणी इंदिरा गांधीचा जो त्या ठिकाणचा डिसिजन असेल तो त्या ठिकाणी भारतीय नागरिकांनी त्या ठिकाणी तो ऍक्सेप्ट केला नाही. 1977 ला भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारतामधून काँग्रेसची सत्ता गेली आणि काँग्रेसच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी 1977 ला पहिल्यांदा जनता दलाचं सरकार आलं आणि मोरारजी देसाई जे आता म्हणजे आपण म्हणतो गुजरातचे जे काही राज्य असेल, गुजरात राज्यातून येणारे ते मोरारजी देसाई असेल, या मोरारजी देसाई हे भारताचे पहिले काँग्रेस व्यतिरिक्त पंतप्रधान झाले असेल. खूप महत्वाची माहिती या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. म्हणजे आता आतापर्यंत भारतामध्ये 3 वेळा आणीबाणी जाहीर करण्यात आली. तिन्ही वेळा लक्षात ठेवायचं, 3 वेळा भारतात आणीबाणी अंतर्गत बंडाळीच्या वेळेस 1975 आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावरून एखाद्या देशाबरोबर जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा डायरेक्ट न काही बोलताच त्या ठिकाणी आणीबाणी लागू असते. भारत आणि पाकिस्तानचं युद्ध, भारत आणि चायनाचं युद्ध जे होतं या युद्धाच्या काळामध्ये भारतामध्ये डायरेक्ट आणीबाणी लागू झाली होती. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, तुम्हाला जर कधी प्रश्न विचारला भारतामध्ये 1975 अंतर्गत जी काही आणीबाणी लावण्यात आली होती त्या अंतर्गत आणीबाणीच्या वेळी भारताचे राष्ट्रपती कोण होते लक्षात ठेवा, फखरुद्दीन अली अहमद हे भारताचे राष्ट्रपती होते. पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. आणि घटनेच्या कोणत्या कलमामध्ये अशी स्वरूपाची व्यवस्था केलेली आहे तर कलम 352 मध्ये. 352 मध्ये राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा असेल. ओके. त्याच्यानंतर 360 कलमानुसार देशामध्ये आर्थिक आणीबाणी, परंतु आजपर्यंत भारताच्या इतिहासात आर्थिक आणीबाणी कधीच लागू करण्यात आलेली नाही. या ठिकाणी आणीबाणी बंद झाली. 1977 ला आणीबाणीचा पुन्हा या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी एक समितीचं गठन करण्यात आलं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे. तुम्हाला जर विचारलं 1977 ला 1975 ची जी काय अंतर्गत आणीबाणी जी असेल, सहस्त्रबंड वगैरे म्हटलं गेलं तर ती आणीबाणीची लावणं गरजेचं होतं का नव्हतं याचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या समितीचं गठन करण्यात आलं होतं तर लक्षात ठेवा, शहा समितीचं गठन करण्यात आलं होतं. कोणती समिती होती? शहा नावाची जी समिती होती या समितीने 1977 ला त्या ठिकाणी गठन करण्यात आलं होतं आणि त्याच्यानुसार ही आणीबाणी योग्य होती की अयोग्य. आता लक्षात ठेवा, येताना 1978 ला ज्यावेळेस 77 ला आणीबाणी संपली आणि 77 ला जनता दलाचं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सगळ्यात मोठी घटनादुरुस्तीचा एक महत्वाचा मुद्दा आणला असेल. 1978 मध्ये त्या ठिकाणी 44वी घटनादुरुस्ती, कारण 42वी घटनादुरुस्ती 1976 ला करण्यात आली आणीबाणीच्या काळामध्येच आणि 1978 ला 44वी घटनादुरुस्ती करण्यात आली. 44व्या घटनादुरुस्तीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडला असेल तो म्हणजे काय तर त्या ठिकाणी यावेळेस आणीबाणीमध्ये एक शब्द होता अंतर्गत अशांतता. इंदिरा गांधी यांनी अंतर्गत अशांतता या मुद्द्यावरून फखरुद्दीन अली अहमद यांना शिफारस करून भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. म्हणून त्या ठिकाणी 1978 ला जेव्हा 44वी घटनादुरुस्ती करण्यात आली त्या 44व्या घटनादुरुस्तीनं राज्यघटनेमध्ये अंतर्गत अशांतता हा शब्द काढून टाकला आणि त्याच्याऐवजी नवीन शब्द ऍड केला सहस्त्र बंडाळी. सशस्त्र जर बंडाळी झाली तरच त्यावेळेस काय करू जाऊ शकते, अंतर्गत आणीबाणी लागू करता येऊ शकते. कारण या ठिकाणी त्यांच्या म्हणण्यानुसार इंदिरा गांधी यांनी आपल्या या ठिकाणी दुरुपयोग केलेला अंतर्गत अशांतता या शब्दामुळे. म्हणून 44वी घटनादुरुस्ती 1978 झाली. 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीनुसार भारतामध्ये अंतर्गत अशांतता हा शब्द भारताच्या राज्यघटनेतून काढून टाकण्यात आला आणि त्याच्याऐवजी नवीन शब्द सशस्त्र बंड जर भारतीय लोकांमध्ये झालं तर त्याच वेळेस अंतर्गत भारतामध्ये काय केली जाऊ शकते, राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाऊ शकते. याच्यामध्ये एकदम महत्वाचा मुद्दा. ओके. त्यानंतर पाहतो आपण भारतात आतापर्यंत 3 वेळा आणीबाणी जाहीर करण्यात आली. मग मुद्दा निर्माण होतो कधी कधी 3 वेळा भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली. ओके. तर भारतात पहिली आणीबाणी लागू झाली होती 26 ऑक्टोबर 1962 ला भारतात पहिली आणीबाणी लागू झाली होती आणि ती आणीबाणी चालू होती 10 जानेवारी 1968 पर्यंत. त्यावेळेस कधी पण देशावरती परकीय आक्रमण होतं, 2 देशांमध्ये युद्ध सुरू होतं तर त्यावेळेस इनडायरेक्टली डायरेक्ट काय होतं का आणीबाणी लागू होत असते.
1962ला भारतावरती चायनानं आक्रमण केलं होतं आणि त्यावेळेस भारताचे पंतप्रधान लक्षात ठेवा पंडित जवाहरलाल नेहरू होते. चायनाचं आक्रमण होतं आणि चायनाच्या आक्रमणाच्या वेळेस भारत इतका पॉवरफुल नव्हता. भारताचं आर्थिक पाठबळ असेल भारताची, कारण भारत 1947ला स्वतंत्र झाला होता. 1950 पासून भारताच्या स्वतःनुसार कारभाराला सुरुवात केली होती आणि एवढ्यातच लगेच 1962ला चायनानं आपल्यावरती युद्ध लागलं. कारण चायनाला पण माहित होतं भारत हा कमकुवत होता आणि भारत खरंच कमकुवत होता, कारण आपल्याला अंतर्गत प्रश्नच आपल्या पुढे इतके होते. कारण 1947ला स्वतंत्र झाल्यानंतर भारतापुढे भारताचे जीवनावश्यक असणारे प्रश्न इतके होते का ते प्रश्न मिटवणं भारताला पहिल्यांदा प्राधान्यानं गरजेचं होतं. त्यावेळेस भारत हा शस्त्रानं किंवा बाकीच्या गोष्टीने इतका परिपूर्ण नव्हता की भारत चायनाला त्या ठिकाणी प्रतिकार करू शकत होता. आजची पण पॉलिसी तुम्ही जर पाहिली, म्हणजे आज आपण खरंच चायना आपला खरा शत्रू आहे, आपण आपल्या त्या पोराबरोबर भांडत बसलो अशी परिस्थिती निर्माण झाली. आपण जितकं पाकिस्तानला व्हॅल्यू देऊ ना तितकं पाकिस्तानचं व्हॅल्यू वाढत चाललेलं आहे. तसं पाहायला गेलं तर खरा आपला शत्रू चायना आहे. आपण चायना बरोबर युद्ध करतो किंवा चायना ही आपली खरी डोकेदुखी आहे. पाकिस्तान आपल्यासाठी एवढं महत्वाचं नाही. चायनानं त्यावेळेस भारतावर आक्रमण केलं त्यावेळेस भारत कोणत्या स्वरूपाचा इतका पॉवरफुल नव्हता, परंतु आज चायनाला पण माहिती आहे भारत हा जागतिक स्तरावरती किती गेला. हा मंत्रिमंडळाच्या असते म्हणजे कोणीतरी आता टाकलंय मंत्रिमंडळाचाच निर्णय असतो, पण पंतप्रधानांच्या सल्ल्यानं आजचे पण तुम्ही पाहिलं पंतप्रधानांचा निर्णय आणि मंत्रिमंडळाचा निर्णय एकच असतो. पंतप्रधानांचा निर्णय झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा निर्णय होतो. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा एकत्रित निर्णयानंतर आणीबाणी लावली जाते. कारण का कलम क्रमांक 74 नुसार पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हा निर्णय घेतात आणि तो राष्ट्रपतीकडे पाठवतो. राष्ट्रपती आपल्या पदाचा त्या ठिकाणी वापर करतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा मग यामध्ये लक्षात ठेवा, हा मुद्दा क्लिअर झाला तुमचा. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी चायनानं आपल्यावर आक्रमण केलं त्यावेळेस आजही जरी या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंना दोष दिला जात असेल तर मला तरी वाटत नाही, तुम्ही जर इतिहासाचा चांगला अभ्यास केला तर त्यावेळेस भारत हा इतका सक्षम नव्हता का चायना बरोबर लगेच लढू शकत होता. कारण भारतामध्ये अंतर्गत इतके प्रश्न होते की ते प्रश्न मिटवणं गरजेचं होतं. म्हणून त्या ठिकाणी या युद्धामध्ये आपण पराभूत झालो. पण लक्षात ठेवा पहिली आणीबाणी कधी लागू झाली तर 1962 पासून 1968 पर्यंत एवढं लक्षात ठेवायचंय पहिल्या युद्धाच्या वेळेस. या आणीबाणीचं महत्व काय आहे तर तुमच्या दृष्टीनं पहा, या आणीबाणीच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आणीबाणी लागू झाली होती 16 ऑक्टोबर 1962ला आणि 21 नोव्हेंबर 1962ला युद्ध संपलं पण होतं. 16 ऑक्टोबरला युद्ध स्टार्ट झालं आणि 21 नोव्हेंबर 1962ला युद्ध संपलंही होतं, तरी पण भारतामध्ये आणीबाणी चालूच राहिली. त्याच वेळेस भारतामध्ये काय झालं, पुढे गेल्यानंतर पाकिस्तानला पण लगेच त्या ठिकाणी उत आला. पाकिस्तानला पण वाटलं का भारत आता चायना बरोबर युद्धामध्ये पराभूत झालाय आणि आपण पण सहज आता भारताला पराभूत करू, म्हणून लगेच 62चं युद्ध संपतं कुठं 65ला त्या ठिकाणी पाकिस्ताननं आपल्यावरती काय केलं असेल, त्या ठिकाणी आक्रमण केलं असेल. या युद्धात पाकिस्तान पराभूत झाला, तो भाग वेगळा आहे. याही युद्धामध्ये पाकिस्तान पराभूत झाला असेल, परंतु महत्वाचा मुद्दा आहे का पाकिस्तानचा हा गोड गैरसमज होता का भारत आता चायना बरोबर झालेल्या युद्धामध्ये पराभूत झालाय. चायना बरोबर पराभूत झालं तर आपण सहज भारताला पराभूत करू, परंतु त्याही ठिकाणी पाकिस्तान भारताकडून पराभूत झाला, एवढं लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पहा 10 जानेवारी 1966ला तुम्हाला माहिती आहे ताश्कंद करार झाला आणि युद्ध समाप्तीची घोषणा करण्यात आली. ताश्कंद करार कधीचा हा पाठच पाहिजे तुमचा, ताश्कंद कराराची डेट माहित पाहिजे तुम्हाला. 10 जानेवारी 1966ला त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री. लक्षात ठेवा लाल बहादूर शास्त्री याच ठिकाणी तुम्हाला माहिती आहे लाल बहादूर शास्त्री यांचं त्या ठिकाणी निधन झालं. ते तिकडून येत असताना त्याच ठिकाणी त्यांना निधन झालं आणि त्या निधनाचे अजूनही पण इतिहासाच्या पानावरती असलेलं गुढ आहे, त्यावरती बोलणं हे आपलं काम नाही. परंतु लाल बहादूर शास्त्री यांनी ताश्कंद करार केला असेल, त्याच्यानुसार त्या ठिकाणी युद्ध समाप्ती झाली असेल 10 जानेवारी 1966ला. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पहिल्या आणीबाणीमध्ये भारत आणि चीन आणि भारत आणि पाकिस्तान हे 2 युद्ध झाले. एकाच आणीबाणीमध्ये 2 युद्ध 1962 आणि 1965 हे दोन्ही पण युद्ध जे असेल पहिल्याच आणीबाणीमध्ये झाले, एवढं लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर जानेवारी 1968 मध्ये पहिली आणीबाणी संपली. लक्षात ठेवायचंय जानेवारी 1968ला पहिली आणीबाणी संपली, जी 1962ला लागू झाली होती ती बाळांनो 1968ला संपली. पहिल्या आणीबाणीमध्ये दोन्ही युद्ध झाले, भारत आणि चायना, नंतर भारत आणि पाकिस्तान. ओके, त्यानंतर येते दुसरी आणीबाणी. भारतात दुसरी आणीबाणीचं कारण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा येईल. भारताची जी दुसरी आणीबाणी असणार आहे त्यावेळेस 1971ला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं असेल. या ठिकाणी वायव्य आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यामध्ये असणारा जो अंतर्गत कलह आहे, अंतर्गत कलहाच्या मुळे किंवा बांगलादेश जो काही निर्माण झाला असेल ते आपलं त्या ठिकाणी असणारा मास्टर प्लॅन असेल, त्या मास्टर प्लॅन मुळे झाला असणार आहे. 1971ला या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर मी आधी पण तुम्हाला सांगितलं का भारतामध्ये युद्ध जेव्हा स्टार्ट होतं त्यावेळेस आणीबाणी इनडायरेक्टली स्टार्ट होते. ओके, मग 3 डिसेंबर 1971 ते
21 मार्च 1977 मध्ये बाह्य आक्रमण या कारणासह आपण त्या ठिकाणी काय केलं असेल, आणीबाणी आलं. पण हे युद्ध संपलं तरी आणीबाणी काढली गेली नव्हती, एवढं लक्षात ठेवा. आपलं युद्ध या ठिकाणी 13 दिवसाचं असणार. युद्ध संपल्यानंतर आपण 13 दिवसामध्ये पाकिस्तानला त्या ठिकाणी पराभूत करून टाकलं, सगळं काही झालं. तरी पण आणीबाणी काढण्यात आली नाही, आणीबाणी कंटिन्यू राहिली आणि 1977 ला बाह्य आक्रमणाच्या कारणास्तव त्या ठिकाणी आणीबाणी राहिली. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय का या ठिकाणी तिसरी आणीबाणीचा काळ येतो. मग पहा, ही तिसरी आणीबाणी असणार आहे 25 जून 1975 ला लागू करण्यात आली, तर ती 23 मार्च 1977 ला संपली. 25 जून 1975 ला ही पहिल्या दोन्ही आणीबाणी हा युद्धजन्य स्थितीत होत्या, परंतु तिसऱ्या आणीबाणीबाबत लक्षात ठेवा या ठिकाणी भारतात किंवा भारताचं इतर कोणत्याही राष्ट्राबरोबर युद्ध नसताना ही आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे 25 जून 1975 ला. म्हणून 25 जून हा आता सांगितलं मी तुम्हाला, कधी या ठिकाणी भारतामध्ये संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात झाली. तर 25 जून 1975 ला त्या ठिकाणी इंदिरा गांधी यांनी भारताचे त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्रपती असेल फखरुद्दीन अली अहमद, इंदिरा गांधी उईत त्या ठिकाणी असणारे मंत्रिमंडळ यांच्या निर्णयानं फखरुद्दीन अली अहमद यांनी त्या ठिकाणी आणीबाणी घोषित केली. 25 जून 1975 ला आणीबाणी सुरू झाली अंतर्गत अशांतता या मुद्द्यावरून. कोणत्या मुद्द्यावरून? अंतर्गत अशांतता या मुद्द्यावरून त्या ठिकाणी आणीबाणी लागू झाली किंवा सुरू झाली. 21 महिन्यांच्या कालावधीमध्ये दर 6 महिन्यांनी आणीबाणी लागू केली होती. फक्त 21 महिन्यांच्या कालावधीमध्ये 6 महिन्यानंतर या आणीबाणी लागू करण्यात आली. त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण असतील? इंदिरा गांधी या त्यावेळेस पंतप्रधान होत्या, लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरी आणि तिसरी, पहिली दुसरी आणीबाणी मी सांगितलं तुम्हाला इथं संपलीच नव्हती, ती कंटिन्यू चालूच होती. त्यानंतर दुसरी आणि तिसरी आणीबाणी दोन्ही पण एकाच वेळी 1977 ला संपवण्यात आल्या. 1977 ला भारतामध्ये पुन्हा एकदा इलेक्शन झाले. 1977 ला त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता गेली. इंदिरा गांधींना सपाटून पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांनी घेतलेला डिसिजन हा चुकीचा आहे हा जनतेने त्यांना दाखवून दिला. त्यानंतर लगेच 1977 ला भारतात पहिल्यांदा काँग्रेस व्यतिरिक्त एखाद्या दलाचा जर पंतप्रधान झाला असेल ते मोरारजी देसाई झाले असतील. आणि त्यानंतर लक्षात ठेवा विरोधी पक्षनेते मोरारजी देसाईच्या नंतर त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण, लोकसभेचे विरोधी पक्षनेते यशवंतराव चव्हाण झाले असं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पहिले विरोधी पक्षनेते असतील ते. त्यानंतर पाहतो बघा आपण आता ह्या संदर्भात हा मुद्दा का चर्चेत आलाय, तर भारतामध्ये 25 जून हा 2024 पासून असणारा काय आता तर संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून हा मुद्दा लक्षात ठेवा. भारतात आतापर्यंत 3 वेळा आणीबाणी लागू झाल्या. राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी एकदाही भारतात लागू नाही, एवढा मुद्दा लक्षात ठेवा. पहिली, दुसरी आणि तिसरी आणीबाणी. आता क्रीडाच्या संदर्भात जर विचार केला, तुम्ही पाहत आहे भारतीय स्टार क्रिकेटपटू स्मृती मंदाना यांच्या संदर्भात बोललं जाते का स्मृती मंदाना या सध्या भारतामध्ये तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक करणारी पहिली महिला खेळाडू ठरली असेल. तिन्ही फॉर्मॅट म्हणजे कोणकोणते येतील तर तिन्ही मध्ये जर विचारलं तर क्रिकेट पण येईल, क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट येईल, वन डे क्रिकेट येईल आणि T20 क्रिकेट येईल. अशा स्वरूपाचा पराक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय खेळाडू ठरल्या असतील. खूप महत्वाचा मुद्दा असेल आपल्यासाठी, याच्यापेक्षा जास्त काही आपल्याला प्रश्न येणार नाही. तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक करणारी पहिली महिला क्रिकेटर कोण असेल तर लक्षात ठेवायची त्या ठिकाणी स्मृती मंदाना असतील. त्याच्यानंतर पुढे जाताना लक्षात ठेवा नीरज चोप्रा क्लासिकल 2025 आताच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती भारतामध्ये. आपल्या भारतातील बंगळूर या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतात पहिल्यांदा अशा स्वरूपाची स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला असेल तो आपला गोल्डन बॉय नीरज चोप्रा यानं. नीरज चोप्रा याने या ठिकाणी जो काय भाला फेकला असेल तर तो किती 86.18 मीटर लांब इतका भाला फेकला असेल. या स्पर्धेत त्यानं यश संपादन केलं असेल. या ठिकाणी तुम्हाला जर विचारलं नीरज चोप्रा भारतात होणारी ही पहिली जागतिक ऍथलेटिक्स श्रेणीची अश्रेणी स्पर्धा आहे. नीरज चोप्रा क्लासिकल असं या स्पर्धेचं नाव होतं आणि या स्पर्धेमध्ये द्वितीय स्तरावरती किंवा दुसऱ्या क्रमांक कोणी पटकावला असेल तर लक्षात ठेवायचं बाळानो केनियाचा ज्युलियस एगो यानं 84.51 मीटर लांब भाला फेकून द्वितीय क्रमांक संपादित केला असेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचंय भारतात होणारी ऍथलेटिक्सची ही पहिली जागतिक स्पर्धा होती. हिचं नाव होतं नीरज चोप्रा क्लासिकल आणि हिचा जो काही पहिला सुवर्ण पदक कोणी मिळवला असेल तर भारताचा गोल्डन बॉय तर त्याला म्हटलं जातं तो म्हणजे नीरज चोप्रा याने मिळवला असेल. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी आज जे काही महत्वाचे मुद्दे असतील त्या मुद्द्यांवरती माहिती कळालीच असेल. जे काही चालू घडामोडी सगळ्यात महत्वाचे मुद्दे असतील या आठवड्यातले किंवा 15 दिवसांमधले हे 15 दिवसांचे चालू घडामोडीचे जे काय असतील ते सर्व पॉईंट मी तुम्हाला दिलेले आहे. आज तुम्हाला दुपारनंतर याची पूर्ण PDF आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. त्यामुळे सर्व विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती युट्यूब चॅनल डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी या
आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जाईल आणि त्या लिंक मधून तुम्ही टेलिग्राम वरती जा आणि टेलिग्राम चॅनल वरून तुम्हाला ही जी काय आजच्या झालेल्या क्लासची जी काय असेल पीडीएफ मिळून जाईल. म्हणजे या ठिकाणी आज थोडंसं मी 11चा टाइम दिला होता अनावधानानं, परंतु या ठिकाणी टेक्निकल जे इश्यू असतील, लाईट आली लाईट गेली, हे दोन मुद्दे होते. लाईटनं थोडासा सहकार्य केलं नाही 11 वाजता, त्यामुळे थोडंसं डिले झालं. परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन केला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती असेल, आमच्याकडून मिळणारा तुम्हाला जो कंटेंट असेल तो अजून उत्तमरित्या मिळेल, त्यासाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला 100% सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि 100% कमेंट करा. कारण तुमची जी कमेंट असते ना, क्लास झाल्यानंतर तुमची येणारी जी कमेंट असते ना, त्या कमेंटनं आम्हाला खरंच ऊर्जा मिळत असते. म्हणजे 3-3 बॅच झाल्यानंतर सुद्धा येऊन ऑनलाईनला या ठिकाणी येऊन शिकवा वाटतं ते तुमच्या कमेंटमुळे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी क्लास जॉईन केला असेल, क्लासचे विद्यार्थी वगळता, ठीक आहे, तर त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, भेटू पुढल्या वेळेस जेव्हा क्लास असेल तशा स्वरूपाचं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. शक्यतो तुम्हाला आता आम्ही सिरीज चालू केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला PYQ मिळत जातील दर दिवस नाही, परंतु आठवड्यातून 2 ते 3 दिवस तरी मी PYQ 2024-23 जे मागल्या वर्षींचे घडलेले आहे ते देण्याचा प्रयत्न करा. ओके, मग सर्वांना या ठिकाणी चांगला आजचा दिवस जावो. तुम्हाला PDF एक जरा वेळामध्ये तुमच्या त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. बस एवढं. सर्वांना धन्यवाद ज्यांनी क्लास केले. फक्त एक लक्षात ठेवा, जाताना क्लास आवरल्यानंतर 100% प्रत्येकानं त्या ठिकाणी एक तरी कमेंट करणं अपेक्षित आहे. धन्यवाद.